घान यो पूर्ववैत्याय नमोस्तु तस्मै। आपण वाग्भट सूत्रस्थान 1 वाचत आहोत। वाग्भट सूत्रस्थान 1 वाचत असताना आपण क्षणाधीर व्याध्यवस्थाच कालोपेशज योगकृत इथपर्यंत आपलं झालेलं आहे 24व्या श्लोकापर्यंत। त्याच्यानंतरचा श्लोक आहे शोभधनं शमनं चेति समासादौषधं द्विधा। शोधनं शमनं चेति समासादौषधं द्विधा। औषधं द्विधा अस्ति म्हणजे काय तर 2 प्रकारचे औषध असतात। समासात थोडक्यात औषध खूप प्रकारचे आहेत, परंतु थोडक्यात आता सांगतो की 2 प्रकारचे औषध असतात। सूत्रस्थान सांगतोय ना, मग सूत्राप्रमाणे सांगणार म्हणून थोडक्यात सांगतो। समासात द्विविधम औषधम असते, 2 प्रकारचे औषध असतात। मग ही कोणती थोडक्यात सांगितलेली औषध आहेत 2 प्रकारची, ते म्हणजे शोधनम शमनम च इति। शोधन आणि शमन ही 2 औषध आहेत। आता आपण जे प्रॅक्टिस करणारे आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की शोधन हा एक प्रकार आपण चिकित्सेचा वापरत असतो आणि शमन हा एक चिकित्सेचा प्रकार आपण वापरत असतो। तर शोधन आणि शमन असं म्हणत असताना यद ईरयेत बहिर्दोषण शोधनम पंचधा शोधनंच तत् निरुहो वमनंकाय शिरोरेकोस्र विसृतिः या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत। शोधन म्हणजे काय तर यद ईरयेत बहिर्दोषां जे दोषांना बाहेर काढतं ते म्हणजे शोधन, आणि शमन जे आहे तर ते दोषांना बाहेर न काढता समीकरोति विषमान शमनम तच्च सप्तधा जे विषम गोष्टींना विषम दोषांना समत्व प्राप्त करून देतं ते म्हणजे शमन। आता शोधन याचा अर्थ जेव्हा आपण बघतो की नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं, तर शोधन म्हणजे आपल्याला एकतर आयुर्वेदातलं शोधन म्हणजे पंचकर्म किंवा दोष बाहेर काढून टाकणं या गोष्टी माहिती आहेत, पण शोधन हा जो शब्द आहे ना तो संशोधन किंवा एखादी गोष्ट पूर्णपणे पाहणे ह्या अर्थाने सुद्धा केलं जातं। म्हणजेच काय तर दोषांची परिस्थिती जी आहे ना तर ती पूर्णपणे बघून तर त्यानुसार त्यांना बाहेर काढून टाकणार। म्हणजे आपण 3 बघितले की चयत प्रकोप आणि प्रशम। तर प्रकोपावस्थेमध्ये दोष असताना दोषांचं प्रमाण किती आहे आणि प्रकोप किती आहे या दोन्ही गोष्टी बघून मग त्यानुसार ज्या वेळेला दोष अधिक मात्रेमध्ये आहेत तर त्यावेळेला आपण शोधन करणार, आणि ज्या वेळेला दोष कमी मात्रेमध्ये आहेत आणि तेवढे प्रबल नाही आहेत तर त्यावेळेला शमन करणार। आणि म्हणून शोधन आणि शमन ही 2 प्रकारची विशेषत्वाने औषधं सांगितलेली आहेत। त्याच्यानंतर शरीरजानां दोषाणां क्रमेण परम औषधम बस्तिर विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु। शरीरजानां दोषाणां क्रमेण परम औषधम अस्ति। अस्ति हा अध्यारोप धातू झाला। परम औषधम अस्ति सगळ्यात उत्तम औषध आहेत। कुठली तर क्रमेण दोषाणां क्रमेण परम औषधम अस्ति, क्रमाने दोषांची परम औषध आहेत। हे दोष कुठले आहेत तर शरीरज। शरीरज हा इथे मानसिक म्हटलेलं नाहीये, हा एक लक्षात घ्यायला पाहिजे गोष्ट। शरीरज म्हणजे वातपित्त कफ, कारण आपल्याला मागे 2 प्रकारचे दोष सांगितलेत बरोबर। अधिष्ठान 2 सांगितले की मग त्याच्यामध्ये शारीर आणि मानस हे आपण बघितलेलं होतं, आणि शारीर अधिष्ठानातली जे व्याधी आहेत तर ते दोषांच्या व्यापाराने होत आहेत, आणि मानस अधिष्ठानाचे पण व्याधी आहेत ते दोषांच्या व्यापाराने होत आहेत। पण मनाचे दोष कुठले तर रजस्तमश्च मनसो द्वौच दोषा उदाहरतो। मग आता इथे तुम्हाला दोन्ही प्रकारचे दोष माहिती आहेत, शरीरज आणि मानस दोष, आणि हे दोष दोन्ही प्रकारचे माहित असताना मग ही परम औषध कशाची तर शरीरज दोषांची म्हणजे वातपित्त कफांची क्रमाने परम औषध सांगतो। आता सुरुवातीपासून त्यांनी वातपित्त कफ हाच क्रम वापरलाय, आणि म्हणून क्रमेण परम औषधम बस्तिर विरेको वमनम। बस्ती विरेक आणि वमन, बस्ती वात विरेक पित्ताचं आणि वमन जे आहे ते कफाचं परम औषध आहे। मग हे कारण तुम्हाला माहितीये असं का आहे
तर आपण स्थानं बघितलेली होती की पक्वाशय आणि नाभीच्या खालच्या भागामध्ये जो आहे तो वात आहे आणि मग त्यामुळं त्याचं शोधन जे आहे ते विशेष करून बस्तीने होणार आहे. त्याच्यानंतर नाभीच्या आसमंतामध्ये जो दोष आहे तो म्हणजे पित्त आहे आणि त्या पित्ताचं शोधन जे आहे ते विरेचनाने होणार आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उरस्थ किंवा नाभीच्या वरच्या भागामध्ये जो दोष आहे तो आहे म्हणजे कफ दोष आहे आणि त्याच्यासाठी वमन ही गोष्ट महत्वाची राहते. मग आता इथे वमन विरेचन आणि बस्ती ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत कफ, पित्त आणि वाताच्या दृष्टीने. मग हे कफ आणि पित्त आणि वाताच्या दृष्टीने म्हणत असताना आपण एक गोष्ट बघतो की शोधन करत असताना यथासंगम विनिर्हर असं एक शोधनाची नेहमी सूत्र सांगितलं असतं. म्हणजे ज्या ठिकाणहून दोष बाहेर काढणं आसन्न म्हणजे जवळ आहे तर तिथून त्याचं निर्हरण करावं. मग आपण बघतो आहे की कफ जो आहे तर तो नाभीच्या वरती आणि उराच्या आसमंतामध्ये आहे. तर नाभीच्या वरती आणि उराच्या आसमंतामध्ये आहे कफ, तर त्याला सोपी किंवा आसन्न जवळ असणारी प्रक्रिया कुठली आहे तर वमन आहे. त्याच्यानंतर विरेचन जे आहे तर विरेचन जे आहे ना तर त्याचं महत्व असं आहे की नाभीच्या आसमंतामध्ये आहे आणि म्हणून त्याला जवळचा मार्ग जो आहे तो विरेचन असा आहे. आणि त्याच्यानंतर बस्ती ही जी प्रक्रिया आहे ना तर त्याच्यामध्ये सुद्धा बस्तीचे खूप सारे प्रकार आपण बघतो ज्या वेळेला पुढे बस्ती अध्यायामध्ये येतो त्यावेळेला. तर बस्तीच्या संदर्भामध्ये शोधन बस्ती म्हणून आपण जेव्हा जेव्हा देणार ना तर शोधन बस्ती म्हणून देत असताना वाताच्या संदर्भामध्ये वाताचं स्थान कुठलं आहे तर पक्वाधानम विशेषतः म्हणजे पक्वाशयाच्या ठिकाणी हा वात आहे विशेष करून. आणि तसं असताना मग पक्वाशयाच्या ठिकाणीच औषध जायला पाहिजे आणि म्हणून बसते. आणि म्हणून शरीरजानां दोषाणाम क्रमेण परम औषधम बस्तीर विरेको वमनम. आणि हे जे आहे ना हे थमरून म्हणून सांगतात बरं का फक्त. म्हणजे काय की परम औषध आता मी तुम्हाला सांगतो. वरती 2 प्रकारचे औषधं सांगितली शोधन आणि शमन. मग पहिलं कुठलं सांगितलंय शोधन सांगितलंय शोधनम शमनम चेते. मग शोधनाचे 3 प्रकार परम औषधांमध्ये बस्तीर विरेको वमनम आणि त्याचप्रमाणे शमनम तैलम घृतम मधु असा. म्हणजे कसं की क्रम जो आहे ना तो कधीही ग्रंथकार सोडत नाहीत की एक सांगत असताना त्याच्यानंतर मध्येच एक सांगितलंय असं नाही. मग म्हणताना काय शमनम शोधनम चेती समासादौषधम द्विधा हे जर म्हटलं ना तर अनुष्ठित छंदात बसलं असतं ना. पण तसं नाही म्हणलेलं आहे. म्हणताना शोधनम शमनम. मग तसं सांगताना परत खालच्या वाक्यामध्ये बस्तीर विरेको वमनम शोधनम तथा तैलम घृतम मधुम शमनम अशा अर्थाने येतात. आणि म्हणून हा क्रम सुद्धा प्रत्येक वेळेला आपण बघायला हवा बरं का. त्याच्यानंतर ही आपण शोधनाच्या गोष्टी बघितल्या. आणि तैल घृत आणि मधु हे जे 3 परम औषध आहेत ना तर ते शमनाच्या हेतूने सांगितलेले परम औषध आहेत. जे वात शरीरामध्ये वाढलेला असताना शमन करत असताना सगळ्यात उत्तम जे आहे ते म्हणजे तैल. पित्ताचं शमन करत असताना सगळ्यात उत्तम जे आहे ते म्हणजे घृत आणि कफाचं शमन करत असताना सगळ्यात उत्तम जे आहे ते म्हणजे मधु. सो ह्या दृष्टीने तैल घृत आणि मधु ऍक्च्युअली बर का की ज्या ज्या वेळेला आपण औषधांचा विचार करतोय तर औषधांचा विचार करत असताना एन नंबर ऑफ वनस्पती द्रव्य किंवा काही खनिज द्रव्य सुवर्ण वगैरे ह्या गोष्टी येऊ शकल्या असत्या का नाही. पण इथे जर बघितलं ना तर 3ही प्राणिज द्रव्य आहेत. तैल नाही आहे घृत आणि मधु या 2 गोष्टी ज्या आहेत ते प्राणिज आहेत. आणि तैल म्हणत असताना ती योनी जी आहे ती औद्भिद योनी आहे म्हणजे वनस्पतींपासून आलेली तैल आहेत वेगवेगळे. तर तैल जे आहे ना तर ते वाताचं शमन करणारं घृत पित्ताचं शमन करणारं आणि मध जो आहे तो कफाचं उत्तम शमन करणारं असं म्हणून आहे. आता ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट म्हणू की हे उत्तम शमन करणारी गोष्ट आहे तर त्यावेळेला ती तुम्हाला इझिली अवेलेबल असायला पाहिजे ना ओके नाही. म्हणजे तेल असं म्हटलंय तैल असं म्हणत असताना कुठेही तिळ तेल हे अध्यारूत आहे नाही असं नाही. घृत म्हणत असताना गोघृत हे अध्यारूत आहे. परंतु इतर ज्या काही तेल किंवा घृत आहेत ना ते सुद्धा तेवढीच शमन करण्यासाठी कारणीभूत आहेत हे सांगण्यासाठी. आणि युनिव्हर्सली तुम्हाला कुठेही ते सापडू शकेल. तैल कुठेही मिळेल घृत कुठेही मिळेल आणि मध ही कुठेही मिळेल. म्हणजे असं नाहीये की ही वनस्पती इथे उगवत नाही मग आता हे उत्तम आहे तर मग आम्ही ते आता कशी मिळवणार वगैरे असा भाग तिथे येतच नाहीये. सो त्याच्यामुळे तुमच्या इथे जे काही पिकतं त्याचं तेल
तुमच्याकडे जे काही गाय आहे, बैल आहे, म्हैस आहे, इव्हन उंट आहे, काहीही आहे, तर त्याचं घृत आणि मध या 3 गोष्टी ज्या आहेत तर त्या वात, पित्त आणि कफ यांच्या शमनासाठी म्हणून परम औषध म्हणून आलेले आहेत. परम औषध म्हणतो ना तर त्यावेळेला आपण परवलीचा असतो ना शब्द, तर तसं ते एक गोष्ट आहे की तुम्ही काही वापरा ह्याच्यापैकी तर तुम्हाला रिझल्ट नक्की मिळणार. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला असं जाणवतं बरं का, की आपण औषधं पेशंटला देत असतो आणि पेशंट छानपैकी बरे पण होत असतात. आणि काही वेळेला काही क्षणामध्ये असं जाणवतं की आपल्याला कार्यकारण भाव समजलेला नाहीये आणि तरी सुद्धा रिझल्ट येतात. मग त्याचा जो असतो ना तर त्याचा एक असा ब्रॉड रूल जो असतो ना तो आपण कुठेतरी अप्लाय केलेला असतो आणि म्हणून बऱ्याचदा त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात असं दिसतं. अंशांश कल्पना नसेल केली तरी सुद्धा रिझल्ट येतात आणि म्हणून हे परम औषध जी सांगितलेली आहेत ना ही महत्वाची राहतात. आता इथे एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची वाटते की आता परम औषध असं म्हणत असताना बस्ती, विरेचन आणि वमन हे शोधनामध्ये सांगितलेले आहे. पुढे शोधनादी अध्याय सांगत असताना इतक्या इतक्या वर्षाच्या आधी बस्ती देऊ नये, इतक्या इतक्या वर्षाच्या आधी वमन देऊ नये, नस्य देऊ नये, न नस्य मून शब्दाब्दे नाती ताशी वत्सरे वगैरे असे श्लोक आलेले आहेत आणि हे परमऔषध सांगतात ना. मग आता समजा 7 वर्षांच्या पेक्षा लहान बाळ आहे तर मग बस्ती तिथे देऊ का हो, किंवा विरेचन तिथे द्यायचं का हो, किंवा वमन द्यायचं का हो, हे प्रश्न पडायला पाहिजे बरोबर. आणि मग जर का तसं देता येत नसेल तर मग परमऔषध कशी काय ही याचाही विचार व्हायला पाहिजे. आता वमन म्हणत असताना की त्यांनी ह्याच्यामध्ये वमनाचा अध्याय जर का तुम्ही काढून बघितलात तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की इतक्या इतक्या ह्याच्यापेक्षा जर का वय कमी असेल तर वमन देऊ नये. परंतु असं म्हणत असताना बालरोगाच्या पहिल्या अध्यायामध्ये पुन्हा एक असा श्लोक येतो की विशेषात वमनम कुकुणके असा एक श्लोक येतो. कुकुणक म्हणजे काय, ते जे लहान मुलं असतात नुकतीच जन्मलेली आणि त्यांचे डोळे लाल होणं आणि त्याच्यामधनं पाणी येणं वगैरे अशी जी लक्षणं आहेत तर त्याच्यात वमन द्यावं. मग आता जर असं असेल की लहान मुलांना वमन देऊ नये तर कुकुणकात वमन द्यावं, मग हे वदोत्याघात नाही का झालं की वमन देत असताना इतक्या इतक्या वर्षाच्या मुलांच्या पेक्षा लहान मुलांना वमन देऊ नये असं एका ठिकाणी म्हणतात आणि एका ठिकाणी म्हणतात की कुकुणकामध्ये वमन द्या. तर ह्याचा अर्थ आपण इथे असा घ्यायला पाहिजे की बाकीच्या सगळ्या कंडिशन्स, बाकीच्या सगळ्या गोष्टी, बल काल ह्या गोष्टी बघून मग ते शोधन आपण करायला पाहिजे. आणखीन एक प्रॅक्टिकल गोष्ट मला अशी इथे सांगायची वाटते की ज्या ज्या वेळेला असं म्हटलेलं आहे ना की बस्ती द्यावा, विरेचन द्यावा आणि वमन द्यावं, परंतु हे जर देणं शक्य नाही आहे आणि शोधन करण्याची गरज आहे तर तिथे सुद्धा पर्याय देऊन ठेवलेले आहेत बरं का. जर का बस्ती देणं शक्य नसेल ना तर त्या ठिकाणी गुदपिचू वापरला तर आपल्याला तसाच परिणाम चांगला मिळतो. बऱ्याच वेळेला 80च्या पुढे जर का वय आहे पेशंटचं आणि तिथे आपल्याला दिसतं आहे की पक्षवात आहे आणि बस्ती द्यायला हवाय परंतु रुग्णाचं बल नाहीये, तर मग बल नसताना अशा वेळेला आपण काय करू शकतो तर गुदपिचू वापरू शकतो. मग ज्या आपण स्नेहाचा त्याला बस्ती देणार होतो तोच स्नेह जो आहे तो ल्युकवॉर्म थोडासा कोमट करून त्याच्यामध्ये कापूस भिजवून आपण जर का शौचाच्या जागेला पिचू ठेवायला दिला तर बस्तीप्रमाणे त्याचं काम आपल्याला मिळायला लागतं. तसंच विरेचन जर का द्यायचं असेल आणि शक्य नसेल तर तिथे आपण अनुलोमन देऊ शकतो नेहमीच. आणि अगदी लहान मुलांना सुद्धा एरंड तेल द्यावं असं नुकत्याच जन्मलेल्या इथे सुद्धा सांगितलेलं आहे बरोबर. सो विरेचन जर का आपल्याला उत्तम पद्धतीनं म्हणजे उत्तम मात्रेमध्ये विरेचन देणं शक्य नसेल तर तिथे अनुलोमन द्यायला पाहिजे. मग एरंड स्नेह वापरा किंवा मनुका वापरा किंवा इतर कुठलेही गुलाबाच्या पाकळ्या वापरा, तर अशी औषधं आपण त्याच्या ठिकाणी वापरू शकत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की वमन. आता तुम्ही मला विचाराल की वमनाच्या जागी आपण काय देऊ शकतो लहान मुलांमध्ये जर शक्य नसेल तर. आता तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की ज्या ज्या वेळेला लहान मुलांना कफ, सर्दी, खोकला हे जास्त प्रमाणात होतं तर त्या मुलांना बऱ्याच वेळेला आळशीचा काढा दिला जातो आणि आळशीचा काढा दिल्यानंतर काय होतं तर त्यांना थोडासा कफ बाहेर पडतो आणि मग बरं वाटायला लागतं. तर आळशीचा काढा दिल्यानंतर
असतो. आणि म्हणून हे महत्वाचं आहे की आवाज येतोय आता? ओके. आणि म्हणूनच वमन, विरेचन आणि बस्ती ह्या गोष्टी देत असताना आपल्याला हे बघायला पाहिजे की बस्ती जर का आपल्याला शक्य नाहीये, विरेचन शक्य नाहीये किंवा वमन शक्य नाहीये, तर अशा वेळेला आपण गुदबिजू वापरणं किंवा अनुलोमन वापरणं किंवा उत्कलेशन वापरणं ह्या गोष्टी आपण करू शकत असतो. आणि म्हणूनच ती परम औषध अशी सांगितलेली आहेत. अदरवाईज ते परम औषध कसं होईल ना की सगळीकडे वापरता यायला पाहिजे, तर सगळीकडे वापरता यायला पाहिजे असं जिथे आहे ना, तर त्यालाच ते परम औषध ही गोष्ट आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून शरीरजानाम दोषाणाम क्रमेण परम औषधम बस्तीर विरेको वमनम तथा तैलम घृतम मधून. आता हे आपण बघितलं शरीरजानाम दोषाणाम. आणि मग त्याच्यानंतर धी धैर्यात्मादि विज्ञानम मनोदोषौषधम परम. आणि मग त्याच्यानंतर भिषक द्रव्याने उपस्थाता. आता आपण बघितलं की आपल्याला दोन प्रकारचे दोष माहिती होते, आधी सांगितलेत आपल्याला की एकतर शरीराचे दोष वात पित्त कफ आणि मनाचे दोष आणि रज आणि तम. मग औषध सांगत असताना सुद्धा शरीराच्या दोषांची औषधं सांगितली. आणि मग त्याच्यानंतर धी धैर्य आत्मादि विज्ञानम मनोदोष औषधम परम. मनाचे जे दोष आहेत त्याला सात्विक हा गुण म्हटलं जातं. मनाचा सत्व हा गुण आहे आणि रज आणि तम हे दोन दोष आहेत. आणि रज आणि तम ह्या दोन दोषांवरती जर का आपल्याला काम करायचं असेल तर काय करायला हवं, तर धी धैर्य आत्मादि विज्ञानम. ओके. तर होमवर्कचा विषय इथे येतो. धी म्हणजे काय, धैर्य म्हणजे काय आणि आत्मादि विज्ञान म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. व्याख्या वगैरे ज्या काही आहेत त्या तुम्ही बघून घ्या होमवर्क मध्ये, बरं का. हे नाही तर बघून घ्या म्हणजे जमलं तर वगैरे नाही, कराच असं. आता होमवर्क बऱ्यापैकी लोक करायला लागलेत बरं का, असं दिसतंय. तर छानपैकी अभ्यास करा. अभ्यास करायला लागल्यानंतर वाचायला जास्ती मजा यायला लागते. आता धी म्हटल्यानंतर बुद्धी. बुद्धी म्हणजे काय, तर सगळ्यात बुद्धीचं महत्वाची गोष्ट जी आहे ना ती निश्चयात्मिका किंवा निर्णयात्मिका बुद्धी. निश्चय करणं किंवा निर्णय घेणं हे बुद्धीचं काम आहे. आणि निर्णय घेताना काय काय गोष्टी बघाव्या लागतात कुठल्याही, तर विवेक ही गोष्ट सगळ्यात महत्वाची राहते निर्णय घेण्याच्या दृष्टीने. विवेक म्हणत असताना काय महत्वाचं आहे, तर योग्य काय आणि अयोग्य काय ह्याचा निवाडा म्हणजे विवेक. क्षीर नीर विवेक ज्याला आपण म्हणतो, दूध का दूध पाणी का पाणी. तर ते जे आहे ना, तर ती गोष्ट घडते ती धीच्या म्हणजे बुद्धीच्या सहयोगाने घडते. ही जर का बुद्धी प्राकृत ठेवली किंवा प्राकृत करण्याकडे आपण कल दिला तर ते मनाचं औषध आहे. आता इथे सुद्धा वात पित्त कफ ह्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो ना, तर विकृत वात जेव्हा असतो ना त्यावेळेला चंचलत्व वाढतं. त्यामुळं निश्चयात्मिका बुद्धी चांगल्या पद्धतीनं काम करत नाही, हे आपल्याला प्रॅक्टिकली दिसतं. आता इथे असं डिरेक्टली काही आलेलं नाहीये तसं, परंतु तरी सांगते. तर त्याच्यामुळे तो निश्चय होणं, विवेक राहणं जागृत, तर हे जे आहे हे बुद्धीच्या संयोगाने घडतं. आणि पुढे ज्या वेळेला आपण रोगाची कारणं बघतो त्याच्यामध्ये प्रज्ञापराध आणि परिणाम हे बघत आहे. असात्म इंद्रियार्थ संयोग प्रज्ञापराध, आणि प्रज्ञापराधाचं मूळ कारण जे आहे ना ते म्हणजे अविवेक हे कारण राहतं. आणि म्हणून धी ही गोष्ट महत्वाची राहते. ध्यानाचे खड्ग आणि विवेकाची मूठ असं ह्याच्यामध्ये राजयोगामध्ये गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. राजयोगी कसा असतो, तर राजयोगी आता हे तुम्ही म्हणाल मला एकदम कुठनं आला राजयोग, तर धी बुद्धी आणि त्याच्यानुसार विवेक हे सांगत असताना सांगते. तर राजयोग तुरंगी आरूढला असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर जो आत्मज्ञानाच्या वाटेवरती चाललेला आहे, आत्मज्ञान ज्याला हवं आहे, तर असा माणूस कसा आहे, तर तो असा काहीतरी त्याला कळत नाहीये, तो कसा तरी आहे जंगलात आहे वगैरे वगैरे नाहीये बरं का. तर त्याचं इतकं सुंदर वर्णन आहे ना, बघा तुम्ही वाचून पाहिजे तर त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की तो एखाद्या घोड्यावरती बसलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये काय आहे, तर ध्यानाचं खड्ग आहे. म्हणजे जे शत्रू आता विवेकाच्या किंवा आत्मलाभाच्या वाटेवरती शत्रू कुठले, तर 6 शत्रू जे आपण षडविकार षडरिपू म्हणतो ते. तर ह्या षडरिपूंना मारण्यासाठी काय हवंय, तर ध्यानाचं खड्ग म्हणजे शस्त्र. खड्ग म्हणजे हातामध्ये तलवार आहे ना ती ध्यानाची. हे ध्यान केल्यानंतर हे जे काय मद मत्सर लोभ क्रोध हे सगळे जे गुण आहेत ना, तर त्या सगळ्या गोष्टी ना मारून टाकण्यासाठी ही ध्यानाचं खड्ग आहे.
परंतु फक्त खड्ग असून उपयोग नाही. मग ते कुठेही आणि कसंही चालवलं तर चालेल का हो? नाही चालणार, हो की नाही? मग काय असायला पाहिजे, तर योग्य आणि अयोग्य ह्याचा निवाडा तिथे असायला पाहिजे. म्हणून विवेकाचे मोठ म्हणजे हे शस्त्र मी कुणावर चालवायचंय हेही समजलं पाहिजे. आणि ती गोष्ट जास्त महत्वाची आहे. आणि म्हणून विवेकाची मूठ जर नसेल ना, तर ध्यान जे आहे ना ते सुद्धा भरकटत जातं आणि पुन्हा भोगाकडे जातं. आणि म्हणून योगा साधनेकडे नेण्यासाठी किंवा आत्मलाभाकडे नेण्यासाठी जी गोष्ट महत्वाची आहे त्याच्यामध्ये ध्यानाचं खड्ग आणि विवेकाची मूठ. म्हणून हा विवेक तेवढाच महत्वाचा जेवढं ध्यान महत्वाचं. आणि विवेक एकदा आता प्राप्त झाला की मग त्याच्यानंतर योग्य अयोग्यचा निवाडा आपण करू शकतो. आणि तो निवाडा योग्य पद्धतीने करता आल्यामुळं आपली वाटचाल जी आहे ती चांगल्या पद्धतीची चालू होत असते. आणि म्हणून ह्याच्यामध्ये दोन गोष्टी ह्या महत्वाच्या राहिल्या. त्याच्यानंतरचा शब्द आहे की धैर्य. कुठलंही मनाचं औषध असं सांगत असताना धैर्य ही गोष्ट खूप महत्वाची आहे. धैर्य म्हणत असताना आपण आता एक हे आहे सुंदर वाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. एक रामकाकांनी खूप छान गोष्ट सांगितलेली, तेवढी एक सगळ्यांना सांगते. मला गोष्टी सांगायला तशा आवडतातच. लहानपणी पूर्वीची जी घरं असायची ना, तर त्याच्यामध्ये ते काय दिवटी किंवा एक रॉकेलचा दिवा लावला जायचा आणि इलेक्ट्रिसिटी नव्हती पूर्वीच्या काळामध्ये, तेव्हाची गोष्ट. आणि त्या दिव्यामध्ये सगळ्यांची संध्याकाळची जेवण व्हायची. आणि ती जेवण झाल्यानंतर हात धुवायला मात्र बाहेर जायला लागायचं. घराच्या आत नळ, बेसिन, पाणी वगैरे असं काही नसायचं. आणि मग ते बाहेर जाऊन तिथे लहान मुलांना हात धुवायला खूप भीती वाटायची. आणि मग अशा वेळेला बाहेर त्या अंधारामध्ये जायचं आणि हात धुवून परत यायचं. आता तरी आपल्याकडे सगळे लाईट असतात त्यामुळे आपल्याला काय 12 वाजता रात्री फिरायला काय वाटत नाही. परंतु त्या अंधारात जाणं ही जी गोष्ट आहे ना, तर ती सुद्धा लहान मुलांच्या दृष्टीने ती धैर्याचीच गोष्ट आहे. आणि मग तिथे कसं असतं ना की जी कोण आजी भाकरी करत बसलेली असते ती म्हणते, तू हात धुवून ये, मी आहे इथेच, मी बोलते तुझ्याशी, असं म्हणत असताना आपला आवाज पूर्णपणे आजीकडे, कान आजीकडे लागलेले असतात. आणि एवढं म्हटल्यानंतर सुद्धा आपल्या अंगात बळ येतं की हा काही होणार नाहीये, मी हात धुवून व्यवस्थित परत येणार आहे. तर हे छोट्या लहानपणीच्या पासूनचे हे संस्कार आहेत की धैर्य म्हणजे अनहॅझार्डस कंडिशनला समोर जाण्याची आपली मनाची इच्छा किंवा ताकद असणं ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. कसं आहे ना, बुद्धी खूप आहे, हुशार आहे आणि अगदी ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच काही सगळ्या गोष्टी मेडल्स हे ते सगळ्या गोष्टींमध्ये केलेल्या आहेत. परंतु जिथे धैर्य नसेल ना तर तो माणूस यशस्वी नाही होऊ शकत. आणि धैर्य म्हणजे काय कुठे जर अगदी सीमेवरती जाऊन लढायलाच पाहिजे असं नाहीये. मग काय आहे की जी जी गोष्ट आपल्या समोर येते आणि जी आपल्या दृष्टीने आपल्याला जी हॅझार्डस वाटते तर त्याच्यातनं पार होणं, त्याच्यातनं पुढे जाणं हे जे आहे ना ते धैर्य आहे. जे रोजच्या आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या अगदी गोष्टी असतात की ज्यांना आपल्याला पार करायचं असतं. आणि हे पार करणं जे आहे ना ते म्हणजे धैर्य आहे. मग हे धैर्य पण कुठून कुठून घ्यायचं असतं, तर एक तर मनाचं बल आहे, बल की त्याच्यातनं आपल्याला हे धैर्य मिळेल. जसं आपल्याला आत्ताची जी गोष्ट सांगितली की हात धुवून अंधारात जाऊन काही प्रॉब्लेम नाही येणार, मी आहे इथे, असं आपल्याला नुसत्या आश्वासनाचे शब्द जरी मिळाले ना तरी धैर्य आपल्याला मिळत असतं, राईट. आणि त्यामुळे हे आश्वासन हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की आपल्याला बरेच वेळेला असं दिसतं की ह्याच्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा ह्याचे मानस विकारांची चिकित्सा जेव्हा जेव्हा बघतो ना, मानस विकारांची आपण चिकित्सा जेव्हा जेव्हा बघतो तर त्याच्यामध्ये आश्वासन चिकित्सा ही गोष्ट एक प्रत्येक वेळेला आलेली दिसते. ह्याचं कारण काय की हेही दिवस जातील आणि पुन्हा काही गोष्टी बदलतील. तर हे जे आहे ना तर ती गोष्ट घडायला हवी किंवा लेट गो करणं हे सुद्धा थोडंसं शिकायला हवं. आणि हे जे आहे हे धैर्य मधनं आहे. धैर्य म्हणजे दरवेळेला जाऊन काय अगदी पार फडशा पाडायचा किंवा एकदम लढायचंय असा अर्थ नाहीये त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात आणि त्या दृष्टीने हे धैर्य बघायला पाहिजे. त्याच्यानंतर धैर्याचे पण दोन अर्थ आता बघितले की कोणीतरी धीर देणं, आश्वासन देणं या अर्थाने. दुसरं म्हणजे धैर्य जे आहे तर त्याच्यामध्ये अनहॅझार्डस कंडिशनला समोर जाणं. तिसरी महत्वाची गोष्ट आणखीन एक अशी आहे की परिस्थिती कशीही असली ना तरी पाय घट्ट रोवून थांबणं. भले आता जसं आता कुठल्या तरी एका क्रिकेटियरचं म्हणणं आहे बघा की 2020 हे साल खेळून काढण्याचं, रन काढण्याचं नाहीये, तर डक करून फक्त स्वतःला आउट न करून घेण्याचं साल आहे, राईट.
सो असं जे आहे ना की काही नाहीये, फारसं घडत नाहीये तरी ठीक आहे, आपोआप वेळ येईल आणि त्याच्यामध्ये गोष्टी घडतील. तर तो पेशन्स या अर्थाने आता आपण ज्याला म्हणू तर ते पेशन्स जे आहे ना ते पण धैर्य आहे. प्रत्येक वेळेला धैर्य म्हणजे काहीतरी उगाच जाऊन लढाई किंवा युद्ध करणं असा अर्थ नाहीये त्याचा. दिमाग से लढाई जीती जाती है असं जे आहे ना तर ते म्हणजे धैर्य हे महत्वाचं आहे आता. त्याच्यानंतर एक खूप महत्वाचा शब्द की ज्याच्यामध्ये आत्मादी विज्ञानम मनोदोषौषधम परम असं म्हटलेलं आहे. आता आत्मादी विज्ञान असं म्हणत असताना आत्मा इत्यादीचं विज्ञान. आता आत्मा इत्यादीचं विज्ञान असं म्हणत असताना आत्मा आहे, मन आहे, इंद्रिय आहेत आणि ह्या सगळ्यांची माहिती असणं. आता ह्याची माहिती ज्याला नाहीये त्याला सुद्धा म्हणजे की जो अजिबात आयुर्वेद शिकले नाही किंवा कुठलीही दर्शनशास्त्र ज्यांनी वाचलेले नाहीयेत, आत्मा असतो की नसतो ह्याच्यावर त्याचा विश्वास नाहीये. असा माणूस सुद्धा प्रत्येक वेळेला मनाने स्ट्रॉंग असतो ना, म्हणजे नसतोच असंही काही नाहीये ना की ज्याला आत्मतत्वाची जाणीव नाहीये तो काही तेवढा स्ट्रॉंग नसेल असं नाहीये. परंतु आत्मादी विज्ञान याचा अर्थ काय माहितीये का, दोन पद्धतीनं घ्यायला पाहिजे. आत्म म्हणजे स्वतः या अर्थाने, एकतर आत्मा या अर्थाने येईल. आपण स्वतः जे आहोत ना ते सुद्धा आत्मतत्व या स्वरूपामध्येच आहोत, बरोबर. मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे आत्मतत्व आहे. हे मूळ गाभा झाला त्याचा. परंतु आता एक स्थूल रूपाने आपण त्याचा विचार करू की मी म्हणजे माझं शरीर या अर्थाने. तर मला काय झेपणार आहे आणि काय नाही झेपणार आहे ह्याचं जे हे आहे ना, म्हणजे चॅलेंज घेण्याची जी ताकद आहे ना ती सुद्धा स्वतःच्या कपॅसिटीला अनुसरून गोष्टी कराव्यात असं आहे. अदरवाईज हे पण मी करीन ते पण मी करीन असं करून समजा अनेक गोष्टी घेतल्या तर मग स्ट्रेस वाढणार आपला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मनोविकारांमध्ये लँड होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या शरीराच्या कपॅसिटीचा आपल्याला अंदाज असणं आणि स्वतःच्या मनाच्या कपॅसिटीचा आपल्याला अंदाज असणं ह्या पण गोष्टी आत्मादी विज्ञानामध्ये येतात. आणि मग हा स्थूल अर्थ झाल्यानंतर जो आत्मादी विज्ञान ह्याचा अर्थ जो सूक्ष्म अर्थ आहे तर त्याच्यावरती आपल्याला पुन्हा बघायला पाहिजे. तर ह्या सूक्ष्म अर्थाच्या संदर्भामध्ये काय तर बऱ्याच वेळेला आपण अशा गोष्टी ऐकतो, विशेष करून आता कोविड सिच्युएशन्स मध्ये की कोरोनाचा रिपोर्ट यायच्या आधीच सुसाइडल अटेम्प्ट केला, कारण काय तर टेन्शन आलं. त्याच्यानंतर 1 ते 14 दिवस एकांतात राहण्याच्या दृष्टीने ते सहन झालं नाही म्हणून अशा काही गोष्टी घडल्या. किंवा काही पेशंट जे असतात ते चक्क हॉस्पिटलमधनं बाहेर पळून जातात, एकांत सहन होत नाही. ह्या सगळ्याचा अर्थ काय माहितीये का, तर ह्या सगळ्याच्या मध्ये आता काय होईल ह्याची जी भीती आहे ना ती गोष्ट महत्वाची राहते आणि भीतीतनं पार होणं ही गोष्ट ही महत्वाची आहे. मग आत्मादी विज्ञान असं म्हणत असताना इथे विशेष करून नैष्ठिकी चिकित्सा किंवा आत्मतत्वाची चिकित्सा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मन जर का आपलं स्ट्रॉंग असेल ना तर चांगल्या मनामध्ये रज आणि तम हळूहळू कमी होत जातील आणि सत्व वाढत जाईल. आणि आत्ताच्या आपण ह्याच्यामध्ये बघतोय की आचार रसायन जेवढं चांगलं आहे ना तर तेवढी इम्युनिटी चांगली राहते. ह्या गोष्टी आपण आता अनुभवतोय. सो आचार रसायनाच्या दृष्टीने आत्मादी विज्ञान असा अर्थ त्याचा आपण घ्यायला हवा. आत्मादी विज्ञान म्हणत असताना मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे शरीर नाही ही जी भावना आहे तर त्याच्यात ना आत्मतत्व म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये किंवा एक जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये जेव्हा जेव्हा प्रवेश घेतला जाईल तेव्हा तेव्हा आपल्या सोबत काय येणार आहे ह्या गोष्टीची जाणीव असणं हे सुद्धा महत्वाचं झालं. मग त्याच्यामध्ये काय येतं तर लिंगदेह, बरोबर. मग त्याच्यामध्ये काय काय येतं तर मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि आत्मतत्व 11 इंद्रिय एवढ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एका शरीरातनं दुसऱ्या शरीरामध्ये प्रविष्ट होतात. आयुर्वेदाचं जे आपण पुनर्जन्म सिद्धांत बघतो त्याच्यानुसार. आणि मग हे जे मनावर झालेले संस्कार आहेत तर ते घेऊन मग पुढच्या जन्मामध्ये आपला विकास होत असतो. सो त्या दृष्टीने आपल्याला जन्म जन्मांतरी जर आपल्याला आत्मतत्वाचा विकास करून घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे तर ह्या गोष्टींची जाणीव असायला पाहिजे. आणि म्हणूनच आचार रसायनाचं महत्व राहतं. म्हणून अहिंसा, सत्यवादिनम, अक्रोधम, निवृत्तम, मध्यमैथुनात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या राहतात. आणि म्हणूनच धैर्य आत्मादी विज्ञानम मनोदोषौषधम परम. आता कसं आहे ना की एक ऋग्वेदातली ऋचा आहे बर का की एक रैक्व असतो
आणि त्या रेफर जो असतो ना, तर तो अशा एका गाडीखाली बसलेला असतो. त्याला कुष्ठरोग झालेला असतो, स्किन डिसीज असतो आणि तो खाजवत बसलेला असतो आणि तरी सुद्धा त्याला तो आत्मज्ञानी असतो. मग काही वेळेला आपल्याला असं दिसतं की एवढी साधनेच्या मार्गामध्ये उच्च ह्याच्यावरती पातळीवरती असणारी लोक जी असतात ना, ती सुद्धा अशी का राहतात असं आपल्याला काही वेळेला वाटतं. परंतु लोकांनी आपल्यापेक्षा लांब राहावं, तर ह्या दृष्टीनेच किंवा साधनेमध्ये स्वतः मग्न राहावं ह्या दृष्टीने अशा पद्धतीची ती ऋचा आहे. तर तसं असल्यामुळं तरी सुद्धा त्या राजाला त्याची जाणीव असते आणि मग तो राजा जो असतो तो त्याला घेऊन जातो आणि राजा आत्मतत्वज्ञान घेतो, अशी सगळी ती गोष्ट आहे. पण म्हणून का भुललासी वरलिया रंगा ही गोष्ट असू नये. म्हणजे बाह्यातकारी ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना, तर त्याच्यात न रमता आपण कशात रमलं पाहिजे, तर फायनली रमत असताना आपण आत्मादी विज्ञान या गोष्टीमध्ये रमायला हवं. तर त्या दृष्टीने धैर्य आणि आत्मादी विज्ञान. आता एवढं सगळं समजा आपल्याला तात्विक भाग माहिती आहे की म्हणजे बुद्धी आणि विवेक ह्या गोष्टींनी राहायचं आहे. तर मग अतत्वाभिनिवेश कशाला राहील बरं तिथे? म्हणजे अतत्वाभिनिवेश हा जो व्याधी सांगितलेला आहे तिथे ज्याला आपण हे म्हणतो की जी गोष्ट आहे ती तशी आहे असं न समजणं म्हणजे अतत्व अभिनिवेश, बरोबर? आणि तसं असल्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे वेगवेगळे भास होणं किंवा ज्याला हॅल्युसिनेशन म्हणतो अशा गोष्टी होणं, मग घाबरटपणा वाढणं, मग एकटेपणा वाढणं आणि मग सगळ्या जगाची भीती वाटणं वगैरे अशा गोष्टी पेशंट्स मध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला दिसत असतात. आणि म्हणून हे सगळे जे काही व्याधी आहेत मनाचे त्याच्यापासून जर का आपल्याला लांब राहायचं असेल, दूर राहायचं असेल किंवा झाल्यानंतर आपल्याला औषध म्हणून द्यायचं असेल, तर औषधांमध्ये ज्या ज्या गोष्टींचे पर्याय म्हणून आपण वीरा, भीरू, अभीरू असे जे शब्द आहेत ना, तर त्या वनस्पती आपण वापरून बघितलेल्या आहेत. म्हणजे सरांच्या आपलं बोलणं झालं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे. सो त्याच्यामध्ये असं दिसतं की ज्या ज्या वनस्पतींचे असे पर्याय आलेले आहेत ना मनाच्या दोषांच्या परस्पर विरुद्ध अशा पद्धतीनं, तर ती औषधं ह्याच्यामध्ये आपल्याला खूप छान पद्धतीने उपयोगी पडतात असं दिसतं. शतावरीचं अभीरू असं आहे पर्याय. भीरू म्हणजे काय? घाबरणारा, न घाबरणारा असा पर्याय शतावरीचा. आणि म्हणून जो माणूस घाबरणारा आहे त्याला जर शतावरी वापरली ना तर ते घाबरणं त्याचं कमी यायला लागतं असं आहे. त्याच्यानंतर वीरा असा भुईकोळ्याचा पर्याय आहे. तर हा भुईकोळ्याचा पर्याय वीरा म्हणून वापरत असताना, वीरा म्हणजे काय? वीर रस असणारी, म्हणजे जिथे शोकाने ग्रस्त आहे किंवा आपण ज्याला हे म्हणतो ना डिप्रेस्ड आहेत, तर त्या डिप्रेशन मध्ये या भुईकोळ्याचा खूप चांगला उपयोग होत असतो. आणि म्हणून धैर्य आत्मादी विज्ञानम मनोदोषौषधं परम. त्याच्यानंतरचा श्लोक आहे विषद्रव्याण्य उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम चिकित्सितस्य निर्दिष्टम प्रत्येकंत चतुर्गुणम. युक्ती प्रमाण याचा हा श्लोक म्हणून आपण लिहित असतो, बरोबर? सो पदार्थ विज्ञान जे आहे ना ते फार महत्वपूर्ण आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना 4 प्रमाण आयुर्वेदाने मानलेली आहेत, बरोबर? ही 4 प्रमाण कोणती? तर त्या 4 प्रमाणांमध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि युक्ती असं चौथं आलेलं आहे. तर हे युक्ती प्रमाण म्हणजे काय? तर 4 गोष्टी एकत्र आल्यानंतर सिनर्जेटिक इम्पॅक्ट येऊन त्याच्यापासून आणखीन काहीतरी चांगली गोष्ट घडते, तर त्याला आपण युक्ती प्रमाण असं म्हणतात. ज्याला आपण हे म्हणतो ना कॅटलिटिक ऍक्शन असते ना, काही गोष्टी तिथे असतात ते स्वतः त्याच्यात भाग घेत नाही परंतु ते ऍक्शन घडवून देतात. तर हे सगळं जे काही प्रमाण आहे ना ते म्हणजे युक्ती प्रमाण. तर त्याच्यामध्ये भिषक म्हणजे वैद्य, द्रव्य म्हणजे औषध, उपस्थाता म्हणजे परिचारक आणि रोगी म्हणजे जो स्वतः ज्याच्यावर आपण उपचार करणार आहे ते. तर हे पाद चतुष्टय म्हणजे चिकित्सेचे 4 पाय आहेत. 4 पाय असणारी गोष्ट काय आहे? सरळ व्यवस्थित चालते, राईट? मग 4 पायांनी जर का चालायचं असेल तर हे 4ही पाय चांगले असायला पाहिजेत. एक जरी पाय त्याच्यातला छोटा झाला, कमी झाला तरी चालणं जे आहे ना तर ते योग्य पद्धतीनं होणार नाहीये. आणि म्हणून चिकित्सितस्य पाद चतुष्टयम निर्दिष्टम असा त्याचा अन्वय होतो. निर्दिष्टम किम निर्दिष्टम? पाद चतुष्टयम निर्दिष्टम. पाद चतुष्टय सांगितलेले आहेत. कशाचे पाद चतुष्टय? तर चिकित्सितस्य पाद चतुष्टयम निर्दिष्टम. जे चिकित्सित म्हणजे चिकित्सेचे 4 पाद सांगितले आहेत. कोणते? तर विषम, द्रव्य, द्रव्याणी, उपस्थाता आणि रोगी हे 4 पाय. आणि प्रत्येकम तत् चतुर्गुणम प्रत्येकाचे 4 4 गुण सांगितलेले आहेत. ओके. सो
सरळ ओळ कशी झाली याच्यामध्ये, भिषक द्रव्याणी उपस्थाता रोगी इति चिकित्सितस्य पादचतुष्टयं निर्दिष्टम अस्ति तच्च प्रत्येकम चतुर्गुणम अस्ति. ते प्रत्येकी 4-4 गुणांचे आहे. मग आता प्रत्येकाचे 4-4 गुण सांगणार, बरोबर. ओळीने पहिले भिषक म्हणून भिषकाचे, भिषक म्हणजे वैद्य या अर्थाने. दक्षः तीर्थार्थ शास्त्रार्थो दृष्टकर्मा शुचिर भिषक. भिषक कसा असावा, सगळ्यांचा पाठ हे मला माहिती आहे, असायला हवं नसेल तर. दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थ दृष्टकर्मा आणि शुची हे 4 सांगितले. दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थ दृष्टकर्मा आणि शुची. आता दक्ष दक्ष असं म्हणत असताना काय महत्वाची गोष्ट आहे, अलर्ट पाहिजे तो, राईट. म्हणजे काय तर प्रत्येक वात पित्त कफांची जी काही हालचाल घडते आहे, त्याच्यानंतर त्याचा प्रकोप आहे, क्षय आहे, प्रसर आहे, प्रशम आहे, जी जी कुठली अवस्था आहे तर त्या प्रत्येकाच्या बाबतीत दक्ष असणारा. त्याच्यानंतर रोगी अवस्था आपण ह्या बघितल्या, देह आणि क्षणादी आणि व्याध्यवस्था हे 2 आपण काल बघितले. तो कालाच्या बाबतीमध्ये दक्ष असणारा. तो व्याधी अवस्था ज्याला व्यवस्थित समजतायत असा हा दक्ष असायला हवा. नुसताच अलर्ट आहे, हा काय होतंय, हा ठीक आहे असं नाही, तर जे होतंय त्याच्यानुसार तो ऍक्ट करणारा असावा, म्हणून दक्ष. आणखीन एक दक्षाच्या बाबतीमध्ये महत्वाची गोष्ट आहे की हेतू ज्या ज्या वेळेला विचारले जातात तर ते त्या पद्धतीनं म्हणजे संप्राप्ती कशी घडती आहे त्याच्यासाठी ते हेतू जे आहेत ना तर ते जाणून ते हेतूची संप्राप्ती लावणारा असा तो दक्ष असावा. आता हे सगळं झालं की रुग्णाच्या बाबतीमध्ये आणखीन एक मला असं सांगावं वाटतं की दक्ष असं म्हणत असताना ना तो स्वतः आपल्या अभ्यासाबद्दल पण दक्ष असावा, बरं का. याचं कारण काय की कायम अपडेट राहणं ही गोष्ट कुठल्याही शास्त्राच्या दृष्टीने खूप महत्वाची राहते. बरेच लोक असेही असतात की आता फर्स्ट इयरला वाचला वाग्भट आणि त्याच्यानंतर कधीच नाही वाचला. दक्ष आहोत का आपण आपल्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये? नाही आहोत, ओके. सो कसं असायला पाहिजे तर अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा दक्ष असायला पाहिजे. मागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की चरक, सुश्रुत आणि वाग्भट हे प्रत्येक वर्षी ऍटलिस्ट एकदा वाचून व्हायला पाहिजेत. तर हे दक्षत्व आहे स्वतःच्या अभ्यासाच्या बाबतीतला. सो जसं रुग्णाच्या बाबतीत तो दक्ष आहे ना तर तो तसा स्वतःच्या बाबतीत सुद्धा दक्ष असायला हवा. आता विशेष करून आपण कोरोनाच्या बाबतीमध्ये बघतोय ना तर आपण पेशंट बघितले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण त्याच्याबरोबर दक्ष राहून स्वतःची काळजी घेणं ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. तो स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणारा ह्याही अर्थाने ते बघणं गरजेचं आहे. सो जसं दुसऱ्यांचे तो वातपित्त कफ किंवा दुसऱ्यांच्या व्याधी अवस्था बघतोय सो त्याप्रमाणे स्वतःच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी बघून रिॲक्ट लगेच करणं ह्या दृष्टीने दक्ष बघायला पाहिजे. त्याच्यानंतर तीर्थार्थ शास्त्रार्थ, याचा अर्थ तीर्थार्थ शास्त्रार्थ, शास्त्रार्थ ज्यांनी जाणून घेतलेला आहे असा असावा. मग शास्त्रार्थ असं म्हणत असताना काय काय तर कॉन्सेप्ट ऑफ द सायन्स या गोष्टी माहिती पाहिजेत त्याला व्यवस्थित. सो चिकित्सा करत असताना त्याचे हेतू काय आहेत, त्याच्यानंतर त्याचं निदान कसं घडलेलं आहे, संप्राप्ती कशी आहे, संप्राप्तीसाठी संप्राप्ती भेद करत असताना चिकित्सा सूत्र कोणती असली पाहिजेत, हा सगळा झाला शास्त्रार्थ. तर हा संपूर्ण शास्त्रार्थ त्यांनी उत्तम पद्धतीनं जाणलेला असायला हवा. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे इथे दृष्टकर्मा. तर दृष्टकर्मा म्हणजे त्यांनी बघितलेलं असावं भरपूर. कर्म दृष्ट जे वेगवेगळी कर्म त्यांनी बघितलेली असायला हवीत. ही कर्म कुठली तर शोधन आणि शमन कर्म. मग शमन कर्म म्हणत असताना आपण जे दवाखान्यामध्ये उभं राहून रोजचे पेशंट बघतो का नाही, जेव्हा सर किंवा कुठल्याही मॅडम तुमच्या औषधं देत आहेत आणि त्यावेळेला तुम्ही ते ऑब्झर्व करताय नुसतं, तर त्या ऑब्झर्वेशन मधनं खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो आणि म्हणून दृष्टकर्मा असं म्हटलंय. त्याच्यानंतर आणखीन एक दृष्टकर्माच्या बाबतीमध्ये महत्वाची गोष्ट अशी की जिथे जिथे वेगवेगळे ऑपरेटिव्ह वगैरे वर्णन केलेले आहेत किंवा क्रिया वर्णन केलेले आहेत किंवा पंचकर्म वर्णन केलेले आहेत, तर त्या पंचकर्माच्या अवस्था त्याच्यानंतर त्याची जाणीव ह्या गोष्टी ज्यांनी व्यवस्थित पाहिलेल्या आहेत तर असा तो दृष्टकर्मा असावा. आता इथे ना तुम्ही जर बघितलं तर दृष्टकर्मा असा शब्द वापरलाय की ज्यांनी बहुत काही बघितलं आहे असं असायला हवं.
कृतकर्मा असा नाहीये शब्द वापरलेला की त्यांनी हे सगळं केलेलं असावं असं नाहीये बरं का. त्यांनी पाहिलेलं असावं असं म्हटलेलं आहे. मग पाहण्याचं आणि करण्याचं काय, ते करून करून जी आहे ना तर ते आपले ज्याला आपण काय म्हणू, कर्मेंद्रिय आहे ना तर ते उत्तम पद्धतीनं डेव्हलप होईल हा. परंतु दृष्ट म्हणजे बघणं ही जी गोष्ट आहे ही ज्ञानेंद्रियाशी संबंधित आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर ज्ञानेंद्रिय जे आहे ना त्याचं ते शार्प असायला पाहिजे. तर त्या दृष्टीने दृष्टकर्मा असा त्याचा अर्थ आपण घ्यायला पाहिजे. ज्ञानेंद्रियाच्या संदर्भामध्ये शार्प असणं असं जेव्हा आपण म्हणतो ना, तर जेव्हा तो शिकतो आहे तेव्हापासून त्यांनी ती गोष्ट करणं, आणि ज्या वेळेला तो पेशंट तपासतो आहे तर त्याही वेळेला त्याची म्हणजे आय साईट किंवा ज्याला आपण हे म्हणतो ना त्याची दृष्टी किंवा बघितल्यानंतर लगेच कळतं हे जे आहे ना तर तसं ते डेव्हलप व्हायला हवं. आणि म्हणून दृष्टकर्मा दृष्टकर्मा. त्याच्यानंतर दृष्टकर्मा असं म्हणत असताना दृष्ट म्हणजे पाहिलेलं या अर्थाने हा. तर त्यांनी अशा बहुतेक कर्म म्हणजे पंचकर्म या अर्थाने एक येता येतं की सगळीच्या सगळी पंचकर्म त्यांनी बघितलेली आहेत असं असायला हवं. म्हणजे कशी करतात, काय करतात, त्याचे व्यापक कसे होतात, त्याच्यावरती काय काय दिलं जातं किंवा संप्राप्ती कशी लावली जाते आणि मग त्या त्या संप्राप्तीनुसार ती ती अवस्था कशी ओळखली जाते हे सगळं त्यांनी बघितलेलं असायला हवं. आणि म्हणूनच महत्वाचं काय राहतं, तर ज्या ज्या वेळेला आपण ग्रंथ वाचन करतो तर त्या ग्रंथ वाचनाच्या सोबत पेशंट बघणं ही गोष्ट खूप महत्वाची राहते. आणि पेशंट बघत असताना वेगवेगळ्या सरांकडे मॅडमकडे जेव्हा आपण हे पेशंट बघत असतो तर त्यावेळेला तो अलर्टनेस सुद्धा तेवढा असणं महत्वाचं आहे. आणखीन एक आता छोटीशी ह्याच्यात दृष्टकर्मामध्ये मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की 5 इंद्रिय आहेत बरोबर, ज्ञानेंद्रिय. तर त्या 5 ज्ञानेंद्रियांमध्ये तेजाचं जे आहे ना तर ते इंद्रिय ते नेत्र आहे. आणि तेज जे आहे ना ते नेहमी कन्व्हर्जन करणारा फॅक्टर आहे राईट. आणि त्याच्यामुळं हे तेज चांगलं राहणं ह्या दृष्टीने दृष्टकर्मा ह्याही अर्थाने आपण बघायला पाहिजे. जे बघितल्यानंतर चटकन लक्षात येणं, ओळखणं ही जी गोष्ट आहे ना ती दृष्टकर्मा ह्याच्यामध्ये येतं. लास्ट टाइम पण मला वाटतं मी सांगितलेलं होतं स्पॉट डायग्नोसिस म्हणतो प्रकार असतो ना की पेशंट फक्त बाहेरून आत आलाय दॅट्स ऑल, एवढ्या ह्याच्यात तुमचं निदान व्हायला हवं. तर अशी गोष्ट जी आहे ना तर ती जमू शकते. आणि ती कशाने जमू शकते, तर नुसतं बघितल्यानंतर सुद्धा त्या गोष्टी जमायला हव्यात. त्या अर्थाने दृष्टकर्मा. त्याच्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट जी आहे भिषकच्या बाबतीमध्ये ती म्हणजे शुचिही. शुचिही म्हणजे पावित्र्य, शौच या अर्थाने. मग इथे काय काय शौचचे वेगवेगळे अर्थ घेऊ शकतो आपण. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आंघोळ करून स्वच्छ नीटनेटका असावा. हे एक झालं. त्याच्यानंतर बाकी इतर शारीरिक व्याधींच्या बाबतीमध्ये शौच असावं. म्हणजे काय, तर त्यांनी बऱ्याच वेळेला शौच हा शब्द पंचकर्म ह्या दृष्टीने वापरला जातो. तर ज्यांनी पंचकर्म स्वतःवरती केलेली आहेत गरज असताना किंवा स्वस्थ वृत्तकर म्हणून, तर तो तसा असावा. म्हणजे काय की त्याचा निर्णय घेण्याची जी ताकद आहे ना ती वाढेल जर तो शरीराने आणि मनाने उत्तम असेल तर. आणि म्हणून शौच हा शब्द. आणखी तिसरा महत्वाचा शौच हा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये मानसिक शौचता असणं हा एक घ्यायला पाहिजे. म्हणून मनामध्ये पावित्र्य असणं. मैत्रिक कारुण्य मार्तेषु असा चरकाचार्याने वापरलेला शब्द आहे. तर कारुण्य आर्तेषु, सहृदयता किंवा एम्पथी वाटणं ही जी गोष्ट आहे ना ती म्हणजे मानसिक शुचिता ही गोष्ट आपण करायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपण मनाचा विचार करतो वैद्याचा, तर आता दरवेळेला असे कॅल्क्युलेशन नको, ह्याला हे पंचकर्म सांगितलं तर इतके मला मिळतील, हे सांगितलं तर इतके मिळतील आणि आज इतके, ठीक आहे म्हणजे हे सगळं ओके, हा एक भाग आहे. न मागे त्याची रमा होय दासी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या म्हणजे लक्ष्मीच्या पाठीमागे न जाता काय व्हायला पाहिजे, तर तिथे रुग्णाला कसं बरं वाटेल, तर हा पहिला विचार त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून मैत्रिक कारुण्य मार्तेषु. आणि हा जो आहे ना ही आहे ती मनाची शुचिता आहे. मनाच्या शुचितेचा आणखीन एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की मनामध्ये जर शुचिता असेल, पावित्र्य असेल, तर सत्वगुण वाढणार आहे. आणि सत्व जो आहे तो प्रकाशक आहे. आणि म्हणून वैद्याची जी बुद्धी आहे ना ती उत्तम पद्धतीनं केव्हा काम करेल, ज्या वेळेला मानसिक शौच असेल त्यावेळेला. आणि म्हणून मनाची पावित्र्यता ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची. आणि म्हणून दक्ष, तीर्थार्थ, शास्त्रार्थ, दृष्टकर्मा आणि शुचिही हे वैद्याचे 4 गुण सांगितले. तत् चतुर्गुणम. त्याच्यानंतरचा श्लोक येतो बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम. औषधम चतुर्गुणम, औषध 4 गुणांचं पाहिजे. कसं, बहुकल्प
द्रव्य गुणामध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो की औषध कसं असायला पाहिजे. तर बहुकल्पम बहुगुणम ज्याचे अनेक कल्प करता येतील असं औषध असायला हवं. मग आता आपण बघतो कल्प म्हटल्यानंतर शतावरी कल्प हा एक आपल्याला कल्प माहित असतो. षडविध ज्या भेषज कल्पना सांगितलेल्या आहेत, कल्क स्वरस फांट वगैरे, तर तशा पद्धतीनं ते वापरता यायला हवं. आता हे वेगवेगळे कल्प कशासाठी करता यायला पाहिजे. चूर्ण सगळ्यांना देता येऊ शकतं ना, किंवा गोळी सगळ्यांना देता येऊ शकते ना, हो की नाही. मग कशाला कल्प वेगवेगळे पाहिजेत. महत्वाची गोष्ट अशी की प्रत्येक वेळेला ओरली तुम्ही देऊच शकाल असं नाहीये. काही कंडिशन्स आहेत, जसं आता समजा हायपरेमिसिस आहे, व्हॉमिटिंग खूप जास्ती होते, तुम्ही ओरली नाही औषध देऊ शकत आहे. तर मग त्या ठिकाणी समजा आपण यष्टी आणि दुधाचा लेप लावला झिप्रिस्ट्रॉनला, तर दिसतं का नाही उलट्या कमी येतात म्हणून, तर दिसतं. त्याचप्रमाणे ज्या वेळेला खूप उलट्या होत असतील तर त्यावेळेला जर का चंदन आणि उशिराचा मानेवरती लेप लावला तरी सुद्धा असं दिसतं की उलट्या कमी येतात. म्हणजे एक्सटर्नल ऍप्लिकेशन आहेत ना, ती पण तेवढीच महत्वाची आहेत. हे एक लेपाच्या बाबतीमध्ये झालं. आता समजा पोटात खूप जास्त दुखत आहे आणि व्हॉमिटिंग किंवा लूज मोशन होत आहे आणि काही खाणं शक्य नाही किंवा घेत नाहीये पेशंट, असं जर असेल तर तिथे विश्वतेलाचा नाभी पूरणाचा उपयोग होतो की नाही, होतो. म्हणजे काय, तैल ही कल्पना झाली त्याच्यामध्ये. तसंच घृत ही कल्पना झाली. ज्या वेळेला काही प्रकारांमध्ये पेशंटला आपल्याला थ्रेटन अँड अबॉर्शन किंवा गर्भस्रावासारख्या कंडिशन असतात, तर त्या गर्भस्रावासारख्या कंडिशन मध्ये ओरली आपण औषधं देऊ, पण त्याच्या बरोबरीनं त्याचा उपयोग जो आहे ना, तो दुर्वाघृत जर ओटीपोटावर लावलं तर लोकल ऍक्शन त्याची जास्त चांगली होत असते आणि म्हणून दुर्वाघृताचा ओटीपोटावर लावल्यानंतरचा गर्भस्रावावरती उपयोग अतिशय उत्तम होत असतो. सो ह्या पद्धतीनं त्याचं घृत तैल आपण तयार केलं. काही वेळेला तैल कल्पना वापरू, काही वेळेला आपण ते गोड म्हणजे शतावरी कल्पाच्या स्वरूपामध्ये वापरू. शतावरी कल्प कसा करतो त्या कल्प स्वरूपामध्ये, शर्करा कल्प आपण म्हणतो तसा. काही वेळेला आता हे जे औषध आहे तर ते मला टिकवायचं आहे, जास्ती काळ द्यायचं आहे, कारण मला लांब आहे पेशंट, तर मध्ये ते आपण असं वरिष्ठाच्या फॉर्म मध्ये देऊ. ते असे वेगवेगळे त्याचे फॉर्म्स करता यावेत असं ते औषध असायला हवं आणि म्हणून बहुकल्प. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे बहुगुण, अनेक गुणांचं एकच औषध असायला हवं. बरोबर, अनेक गुण असणार. जसं आपलं रक्ता रस माधव आणि माधव रसायन आहे ना, बहुगुण, बऱ्याच वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये पण ते आपल्याला वापरता येत असतात, राईट. तो अशा पद्धतीचं असायला हवं. आणि मग इथे महत्वाच्या गोष्टी ज्या येतात ना, ती म्हणजे रसायन औषधं, ही जी बहुगुणी आहेत, जी रसधातूवरती, आद्य रसधातूवरती काम करून सर्व धातू चांगले करतील, तर अशी जी आहेत ती बहुगुणी औषधं असं पण म्हणूया. एकटी हरितकी, एकटी गुळवेल, ह्या जर गोष्टी आपण वाचल्या ना, तर सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की हा, ह्यांनीच सगळं बरं होईल वेगवेगळ्या अनुपानानुसार. बरोबर. सो असं औषध असायला हवं की ते ह्याच्या बरोबर दिलं तर इकडे जाऊन काम करेल, त्याच्या बरोबर दिलं तर तिकडे जाऊन काम करेल, ह्या पद्धतीनं. आता हरितकी समजा आहे, तर हरितकी आपण जर का गुलकंदाबरोबर वापरली तर त्याच्यामध्ये ती हरितकी स्वतः अनुलोमन विरेचन करणार आहे ना, नाही असं नाही. परंतु ते करत असताना हरितकी जी आहे ना, ती नेत्र पण आहे, तर त्याचं गामित्व नेत्राकडे मिळतं ज्या वेळेला गुलकंदाबरोबर वापरली जाते तेव्हा. आणि म्हणून डोळे जळजळणं किंवा हे जे असतात काय म्हणतो आपण डायबेटिक रेटायनोपॅथी वगैरे, किंवा विसर्प जेव्हा आहे डोळ्यांच्या जवळ, तर अशा ठिकाणी विशेष करून हरितकी जर का गुलकंदाबरोबर वापरली गेली तर त्याचा परिणाम खूप आपल्याला वेगळा आणि चांगला दिसत असतो. तर ह्या पद्धतीचं बहुगुणी असं औषध असायला हवं. त्याच्यानंतर औषध कसं असायला हवं, तर संपन्न असायला पाहिजे. मग संपन्न म्हणजे काय, तर ते उत्तम वीर्य, रस आणि विपाकाचं असायला हवं. भाषांतरांमध्ये बऱ्याच वेळेला असं दिलेलं असतं की त्याला कीड लागलेली नसावी, खराब नसावं वगैरे वगैरे. पण हे संपन्न ह्याचा अर्थ असा की आपल्या ग्रंथांमध्ये वेगवेगळे ग्रहण काळ सांगितलेले आहेत वनस्पतींचे, बरोबर. त्या वनस्पतींचे सुद्धा कुठला भाग, म्हणजे पानं काढताना कुठल्या सीझन मध्ये काढायची, मूळ काढताना कुठल्या सीझन मध्ये काढायचं, फुलं काढताना फुलांच्या सीझन मध्ये ते हे करणं, त्या त्या सीझन मध्ये त्या त्या अंग अवयव जे आहे वनस्पतीचं, तर त्याचं जे उत्तमत्व आहे ना, तर ते तिथे ग्रहण केलं जातं. तर अशा पद्धतीनं उत्तम काळामध्ये ते ग्रहण केलेलं असावं. ते ग्रहण केल्यानंतर त्याचं संग्रहण म्हणजे साठवून ठेवण्याची पद्धत पण उत्तम असावी, चांगल्या पद्धतीनं ते साठवलेलं असावं आणि योग्य काळी ते वापरता यावं. तर अशा पद्धतीचं जे आहे ना, तर ते म्हणजे संपन्न औषध. आणि औषध कसं असावं, तर योग्य असावं. योग्य म्हणजे काय, तर सर्वार्थाने ते योग्य असायला पाहिजे. म्हणजे पित्ताचं शमन करण्यासाठी वापरत असताना पित्तशामक औषधं असायला हवीत.
योग्य मात्रेमध्ये असायला हवेत, योग्य कल्पनेमध्ये असायला हवेत. तर ह्या पद्धतीनं बहुकल्प बहुगुण संपन्नम योग्यम औषधम. आता हे म्हणत असताना वेगवेगळे जे कल्प आहेत ना किंवा वेगवेगळ्या ज्या कल्पना आपण म्हणून भेषज कल्पना आहेत तर त्या आपल्याला या सगळ्या औषधांच्या बाबतीमध्ये दिसत असतात. त्याच्यानंतर परिचारक. परिचारकाचे गुण जे आहेत त्याच्यामध्ये अनुरक्त, शुची, दक्ष, बुद्धिमान परिचारक. अनुरक्त, जो रुग्ण आहे ना त्याच्यावर तो अनुरक्त म्हणजे त्या रुग्णावर प्रेम करणारा असावा, म्हणजे त्याच्याबद्दल त्याला काहीतरी अनुकंपा माया वाटायला हवी. तर हे कशासाठी बरं की जर परिचारकाला प्रेम नसेल त्याच्याबद्दल काही फारसं वाटत नसेल, एक ड्युटी म्हणून जर तो फक्त करत असेल तर तो काय करेल, त्याचे नोटडाऊन करेल, कामं करेल आणि त्याला औषधं वगैरे देईल व्यवस्थित, त्याच्याबद्दल काही हे नाही. परंतु एखाद्या गोष्टीला बरं व्हावं हा जो व्हायब्रेशन देणं आहे ना ही गोष्ट जर परिचारक अनुरक्त असेल ना तर ती गोष्ट होणार आहे. म्हणजे कसं की एखाद्या समजा आई एखादा मूल आजारी आहे आणि आई त्याची परिचारक आहे असं आपण एक उदाहरण केलं, तसं असेल तर ते मूल पटकन सुधारतं की नाही, याचं कारण आईला आतून वाटतंय आणि ह्या ज्याला आपण अंतःकरण पंचक म्हणतो ना त्याचा परिणाम येतो की तो जो पेशंट आहे ना तो पटकन बरा होतो. परंतु ह्याच्या उलट जर का आपण असं बघितलं की एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखादा पेशंट आहे आणि त्याचा ओळखीचं कोणी नाहीये किंवा नातेवाईक कोणी नाहीये आणि त्याला सांभाळणारी नर्स किंवा एखादी कोणी आहे की जे कोण त्याचा परिचारक आहे ज्याला आपण म्हणू, आणि तो परिचारक त्याचं काम उत्तम करतोय, म्हणजे कुठेही तो कसर करत नाहीये, परंतु त्याला असं वाटतंय का मनातनं की आता हा खरंच बाबा हा बरा व्हायला पाहिजे असं, तर तसं जर नसेल ना वाटत तर ती एम्पथी आहे ना ती त्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्या गोष्टींवरती परिणाम येतो. आता अंतःकरण पंचकाचं जर का आपण विचारलं तर एक गोष्ट असते की जी व्हायब्रेशन एक माणूस क्रिएट करतो ना तीच व्हायब्रेशन त्याच्या आजूबाजूला जातात आणि त्याचा परिणाम तसा दिसायला लागतो. एक शाळेमधलं उत्तम उदाहरण असतं बरं का ह्याच्यामध्ये की एक स्टुडंट असतो, तो विचारतो टीचर पाणी पिऊ, टीचर हो म्हणते, लगेच दुसरा आवाज टीचर मी पण पिऊ, मग तिसरा आवाज मी पण पिऊ. असं का घडतं, तर अंतःकरण पंचकाशी संबंध असतो. एकाला वाटलं की अनेकांना वाटायला लागतात तशा गोष्टी. तसं जर का ह्या परिचारकाला वाटलं की ह्यांनी बरा व्हावं तर त्या रुग्णालाही वाटायला लागतं की हा बाबा मी लवकर बरा व्हावं, तर हा परिणाम त्याचा मिळतो आणि म्हणून अनुरक्त. ह्याच्याशिवाय तो प्रेमाने सेवा करेल वगैरे वगैरे हे सगळं आहे आणि ड्युटी म्हणून सुद्धा सेवा करेल नाही असं नाही, परंतु वाटणं एकमेकांबद्दल ही गोष्ट जास्त महत्वाची राहते इथे. त्याच्यानंतर इथे सुद्धा शुची असा शब्द वापरलेला आहे. वैद्याच्या बाबतीत शुचीच्या बद्दल आपण बरंच डिस्कशन केलेलं आहे. तर इथे सुद्धा शुची याचा अर्थ असा असायला हवा की एकतर मल शौच उत्तम पद्धतीने असायला हवं, त्याच्यानंतर शरीर शौच म्हणजे आंघोळ वगैरे ह्या गोष्टी त्यांनी स्वतःची काळजी उत्तम पद्धतीने केलेली असायला हवी. त्याच्यानंतरच जे आहे ते शौच म्हणजे पंचकर्म शौच आणि चौथं जे आपण बघितलं त्याच्यामध्ये मानसिक शौच. ह्या सगळ्यांनी काय होतं अलर्टनेस वाढतो आणि त्याच्यामुळं काम करण्याची जी प्रवृत्ती आहे ना तर ती बदलत असते आणि म्हणून शुची असं शुचिता ही गोष्ट जी आहे ती परिचारकाच्या बाबतीत सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. त्याच्यानंतर दक्ष असा एक शब्द वापरलेला आहे बरं का विशेष करून. दक्ष म्हणजे काय तर अलर्ट असायला पाहिजे. वैद्याचे आणि परिचारकाचे दोन गुण सेम येतात चार पैकी, दक्ष आणि शुची. पहिला दक्ष आहे त्याच्यामध्ये तिसरा दक्ष सांगितलाय, तर शुची आणि दक्ष हे दोन्ही परिचारक आणि वैद्य ह्या दोघांचे गुण साधर्म्य आहेत आणि दक्ष असल्यामुळे काय होईल की त्याच्या प्रत्येक गोष्टीची हालचाल, वातपित्त कफांची हालचाल, त्याच्यानंतर त्याच्यात रिलीज होणाऱ्या सिम्पटम्स किंवा वाढलेले सिम्पटम्स ह्या सगळ्यावरती तो लक्ष ठेवून असेल आणि त्याचा रिपोर्ट जो आहे ना तर तो वैद्याला करेल. ह्याप्रमाणे तो परिचारक असायला हवे. आणखीन कसा असायला पाहिजे तर बुद्धिमान असं म्हटलंय. आता हा शब्द खर तर वैद्याला लावायला पाहिजे होता ना असं वाटतं ना बघून. दक्ष असावा, तीर्थार्थ शास्त्र असावा, दृष्ट कर्म असावा आणि शुची असावं आणि इथे कसा असा अनुरक्त कळलं, शुची कळलं, दक्ष कळलं, पण बुद्धिमान परिचारकाला कशाला असायला हवं तर परिचारक जो आहे ना तर तो रुग्णाच्या सोबत 24 तास असणार आहे आणि म्हणून त्या वेळेला योग्य डिसिजन घेणं हे सुद्धा त्या परिचारकाचं काम आहे. अगदी साधीशी गोष्ट म्हणजे समजा एखादा गृहिणीचा पेशंट आहे
आणि तो हट्टून बसलाय की मला दही खायला द्या, तर तो बुद्धिमान असायला हवा की त्यांनी दही द्यायचं नाही आहे, परंतु त्याच्याच बरोबर हेही त्याला समजायला हवं की आता ह्याला अनुरक्त जे प्रेमाने कसं सांगायचं आहे, आणि ती बुद्धी जी आहे ना ती सुद्धा तेवढीच महत्वाची राहते. आणि म्हणून त्याच्यामध्ये मग दह्याच्या ऐवजी त्याचं कल्पना बदलून ताक करून जर का दिला तर ताक गृहिणीमध्ये उपयोगी आहे, जे की गृहिणीमध्ये दही त्रास देणार आहे. तर ही कल्पना बदलणं, आहारातले बदल करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचे डिसिजन त्या परिचारकाला घ्यायचे आहेत, आणि म्हणून तो बुद्धिमान असायला पाहिजे. आणि वैद्य कसा आहे, तीर्थार्थ शास्त्रार्थ, म्हणजे त्याला शास्त्रार्थ जो आहे ना तो व्यवस्थित कळलेला असायला हवा. हा दोघांमधला फरक आहे. तर तिथे डिसिजन घेणं आणि त्याप्रमाणे योग्य गोष्टी पुढे नेणं हे जे आहे ते परिचारकाचं काम झालं. म्हणून अनुरक्त शुचिर दक्ष बुद्धिमान परिचारक. आणि फायनली रोगी कसा असावा, आढ्यो रोगी भिषक वश्य ज्ञापक आणि सत्ववान अपि. रोगी कसा पाहिजे, आढ्य भिषक वश्य ज्ञापक आणि सत्ववान. आढ्य म्हणजे श्रीमंत. श्रीमंत म्हणजे आपल्याला असं बऱ्याच वेळेला वाटतं की त्याच्यामध्ये तो श्रीमंत असला की सगळी पंचकर्म वगैरे करू शकतो, त्यामुळे लवकर बरा होऊ शकतो. बरोबर आहे गोष्ट. आताही आपण या कंडिशन मध्ये बघतोय की केवढाली बिल होतात, तर पैसे नसतील तर काय करायचं लोकांनी, असा प्रश्न पडतो. म्हणून श्रीमंत असावा. दुसरी गोष्ट महत्वाची आढ्य ह्या दृष्टीने घ्यायला पाहिजे की शरीराने श्रीमंत असावा. शरीर लक्ष्मी या अर्थाने बर का आढ्य घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, शरीर लक्ष्मी म्हणजे काय, तर व्याधी बल प्रतिरोधित्व म्हणजेच काय, तर इम्युनिटी, त्याची इम्युनिटी उत्तम असायला हवी, म्हणजे तो आढ्य असायला हवा. ही गोष्ट महत्वाची राहते. शरीर लक्ष्मी या अर्थाने आढ्य. आढ्य म्हणजे काय, श्रीमंत. श्रीमंत म्हणजे काय, लक्ष्मी असणारा. श्री म्हणजे लक्ष्मी, बरोबर. मंत म्हणजे नेयुक्त. श्रीमंत म्हणजे श्री नेयुक्त म्हणजे लक्ष्मीने युक्त. नाही लक्ष्मी कुठली कुठली, तर एकतर आपण ज्याला गंगाजळी म्हणतो किंवा पैसे या अर्थाने. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ना ती म्हणजे शरीर लक्ष्मी या अर्थाने. आणि शरीर लक्ष्मी हा शब्द ग्रंथांमधनं काढायला हवा बरं का. तर त्याप्रमाणे जर काढला ना तर बऱ्याच इतर व्याधींचं, जसं HIV एड्स आहे किंवा कॅन्सर आहे, तर ह्या गोष्टींची उत्तर आपल्याला बरीचशी त्या शब्दांमध्ये मिळत असतात. आणि म्हणून शरीर लक्ष्मी ज्याची उत्तम आहे असा तो असायला हवा. पैसे असायला हवेत, पंचकर्म करून घेईल, येण्या जाण्याचा खर्च तो करू शकेल किंवा दवाखान्याचा खर्च करू शकेल, तर हे सगळं बरोबर आहे, म्हणजे ज्याला आपण शब्दार्थ या अर्थाने बघतो तसं. परंतु शरीर लक्ष्मी हा जर अर्थ बघितला तर रोग्याच्या दृष्टीने जर तो बरा व्हायचा असेल ना, पैसे किती का असेल ना ते महत्वाचं राहत नाही बरं का. शेवटी शरीर लक्ष्मी कशी आहे, इम्युनिटी तुमची कशी आहे, हेच जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून शरीर लक्ष्मी या अर्थाने आढ्य हे एक बघायला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट आढ्य इथे बघायला पाहिजे की मानस लक्ष्मी. मानसिक लक्ष्मी कुठली, की सत्ववान, सत्व असायला हवं. तो पुन्हा शब्द तिथे आलेला आहे बर का. तर त्याबद्दल आपण बोलूयात. आढ्य झालं. त्याच्यानंतर भिषक वश्य, ह्याचा प्रत्येक प्रॅक्टिशनरने अनुभव घेतलेला असतो. भिषक वश्य म्हणजे वैद्याला तो वश असावा, आणि जे की 90% पेशंट नसतात. आणि म्हणून स्वतः वैद्य मानिनम असे जास्ती असतात, म्हणजे त्यांना समजतं की असं झाल्यामुळं हे होतं आणि त्याच्यामुळे ते होतं, असं सांगणारे खूप सारे पेशंट आपल्याला भेटत असतात. तर हे सगळे वैद्य मानिनम झाले. पण भिषक वश्य म्हणजे की मी सांगतोय ना खाऊ नको तर नाही खाणार, मी सांगतोय ना खा तर भीती वाटत असली तरी सुद्धा खाईल बिंदास, की त्यांनी सांगितलंय ना, म्हणजे तो भिषक वश्य या अर्थाने. दुसरी गोष्ट म्हणजे डोसेस वगैरे प्रॉपर घेणं, जेवढे डोस सांगितले. कडू औषध जरी असलं तरी कडू वगैरे असं काही न करता सांगितलंय तर घेणं, ह्या गोष्टी असायला हव्यात. जे वैद्य जे जे सांगेल ते ते सगळं ऐकणारा असा तो असायला हवा. आणि कसा असायला पाहिजे, तर ज्ञापक असायला पाहिजे. ज्ञापक याचा अर्थ असा की त्याला जाणीव असणारा बर का, म्हणजे योग्य अयोग्याचा निवाडा करू शकणारा, याला ज्ञापक असा शब्द वापरला जातो. म्हणजे काय की छोटी गोष्ट आपण बघतो की जे हीनसत्वाचे पेशंट असतात, थोडस दुखत असलं तरी अगदी थैथयाट करतात की नाही मला सहनच होत नाही हे ते वगैरे. तर हे जे आहे ना हे ज्ञापक नसणं हा भाग त्याच्यामध्ये येत असतो. आणि ज्ञापक नसल्यामुळे काय होती गोष्ट महत्वाची, की योग्य अयोग्य ही गोष्ट नसल्यामुळं छोटी गोष्ट मोठी करून वैद्याला सांगितली जाते रुग्णाकडून. आणि म्हणजे खूप जास्ती दुखतंय, हे होतंय ते होतंय वगैरे वगैरे. किंवा जी गोष्ट सांगायला पाहिजे ना ती हाईड करणं.
हे सुद्धा अज्ञापक असण्याचं लक्षण आहे. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आपण बघतो की स्त्री रोगामध्ये ज्या वेळेला आपण हे RH इनकॉम्पॅटेबिलिटी असते हा, तर हे पहिलं समजा जर का अबॉर्शन झालेलं आहे असं जर सांगितलं नसेल ना, तर दुसऱ्या वेळेला जेव्हा जेव्हा पेशंट कन्सिव्ह होईल तर त्यावेळेला आताच्या काळात आपण बघतो की अँटीडी जे आहे ते इमिजिएट दिलं जातं. आणि जर का सांगितलंच नाही की अबॉर्शन झालेलं आहे पहिला, तर RH इनकॉम्पॅटेबल म्हणजे RH निगेटिव्ह जी मदर असेल ना, तर तिच्या बाबतीमध्ये हे जर तिला समजलंच नसेल की काय खरं आहे काय खोटं आहे आणि हे जर तिने सांगितलंच नाही, तर मग त्याच्यामध्ये नेक्स्ट बेबीला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो कधी. सो ह्याची जाणीव असणारा, योग्य अयोग्य हे सांगणारा असा असायला पाहिजे. आणि कसा पाहिजे तर सत्ववान, उत्तम सत्व असा जो आहे तर तो जेवढं दुखतंय तेवढंच सांगतो, बरोबर. आणखीन एक महत्वाची गोष्ट, सत्व ज्या वेळेला उत्तम आहे तर सहत्व ही उत्तम असतं बऱ्याच वेळेला. आणि त्याच्यामुळं पंचकर्म चिकित्सा किंवा शोधन चिकित्सा किंवा जलौका किंवा रक्तमोक्षणासारखी चिकित्सा या गोष्टी तो करून घ्यायला तयार होतो. आणि हे तयार होणं ना हेच महत्वाचं असतं. आणि म्हणून तो सत्ववान असा असायला हवा. सो आढ्य रोगी भिषक वशो ज्ञापक सत्ववान अपि. मग हे चिकित्सेचे 4 पाद कुठले बघितले तर भिषक द्रव्याणी उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम, चिकित्सितस्य निर्दिष्टम प्रत्येकम तत् चतुर्गुणम, 4 गुण, दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थ दृष्टकर्मा शुचि भिषक, बहुकल्प बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम, अनुरक्त शुचिर्दक्षो बुद्धिमान परिचारकः, आढ्य रोगी भिषक वश्यो ज्ञापक सत्ववान अपि. आता इथपर्यंत 4 पाद आपल्याला सांगितले. मग हे 4 पाद झाल्यानंतर काय आहे तर साध्यो साध्य इथे व्याधी द्विधातौतु पुनर्द्विधा. साध्य आणि असाध्य ह्या 2 व्याधींचे प्रकार सांगितलेले आहेत. तर मला वाटतं आपण इथे थांबूयात, शंका काही असतील तर घेऊया. शंका असतील तर विचारा. अळशीचा काढा. ओके. आपण ह्याच्या संदर्भात बोलत होतो वमन देताना कफ व्याधींवरती वमन द्यावं ही उत्तम चिकित्सा सांगितली. कफ व्याधींवर उत्तम वमन द्यावं ही उत्तम चिकित्सा सांगत असताना समजा मुलं लहान असतील तर वमन देऊ शकत नाही, मग ही उत्तम कशी चिकित्सा असा प्रश्न पडायला पाहिजे. मग असा प्रश्न जर का पडायचा असेल ना तर आपण बघतो की जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वमन द्यावं असा उल्लेख आलेला आहे. कुठे आलेला आहे तर विशेषात कुकुणके असं म्हटलेलं आहे की वमन जे आहे ते कुकुणक व्याधीमध्ये द्यावं. मग कुकुणक म्हणजे काय आहे तर लहान मुलांच्या ज्या डोळ्यांच्या खुपऱ्या थोडक्यात होतात तर त्याला कुकुणक असं म्हटलं जातं. तर हा कुकुणकामध्ये कुकुणक कुणाला होतं तर अगदी दूध पिते बच्चे जे असतात तर त्यांना कुकुणक होत असतं. मग हे जे कुकुणक आहे का नाही तर त्याच्यामध्ये काय महत्वाची गोष्ट आहे तर कुकुणक मध्ये जर वमन द्यायचं असेल तर हे वमन जे आहे तर तेवढ्या लहान मुलांना आपण देणार आहोत, राईट. तर ह्या लहान मुलांना जर वमन देणार आहोत तर मग ते कसं द्यायचं तर मग साधा आळशीचा काढा जो असतो ना तर तो काढा जरी लहान मुलांना पाजला तरी सुद्धा कफाची उलटी होऊन जाते आणि कफाची उलटी झाल्यामुळे लगेचच या गोष्टी कमी होत असतात. तो त्याच्यामध्ये उत्क्लेशन देणं या अर्थाने आपल्याला आळशीचा काढाचा वेगवेगळ्या लहान मुलांच्या कफाच्या व्याधीमध्ये परिणाम दिसत असतो. ओके. त्याच्यानंतर एक क्वेश्चन विचारलाय, सुरुवातीला आपण शिकत असताना प्रॅक्टिस करतो तेव्हा पेशंट कडून पैसे किती घ्यायचे हे कसं ठरवायचं. ओके. एकदम प्रॅक्टिकल प्रश्न आहे पण द्रव्य असं म्हणत असताना या गोष्टी सांगते मी तुम्हाला. 2-3 गोष्टी बघायला पाहिजेत की आपण किती वर्ष प्रॅक्टिस करतो आहोत, त्याच्यानंतर पेशंट कसं आहे ते सुद्धा महत्वाचं राहतं. आपण कोणत्या एरियामध्ये आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे मुंबईत जेवढे घेतो तेवढेच आपण
कुठे एक समजा छोटं गाव असेल, समजा काय पुण्यातलं एक धामणी म्हणून गाव आहे अगदी, तर तिथे तेवढे नाही ना घेऊ शकत. सो लोकांची ह्या गोष्टींची अफोर्डेबिलिटी किती आहे त्या सुद्धा गोष्टी बघायला पाहिजेत. आपले खर्च कसे आहेत त्याचाही विचार करायला पाहिजे. मुंबईतल्या जागेचा जेवढं भाडं असतं, त्यामुळे तुम्हाला वाटेल की मुंबईत भरपूर पैसे मिळतात, पण तसं नसतं. मुंबईत खर्चही तेवढेच असतात. सो त्याच्याप्रमाणे समजा आता जागेचं भाडं किंवा एवढं माझं एवढं जात आहे, तर तेवढं गावाकडे नसणार आहे. तर ह्या सगळ्याचं तारतम्य ठेवून ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्या जवळच्या 10 वैद्यांकडे जाऊन यावं आणि त्याप्रमाणे मग ठरवावं. प्रॅक्टिकल उत्तर त्याचं. वेदना अध्यायामध्ये अॅनिमियामध्ये नाभीच्या चारी बाजूला शोथ कशामुळे निर्माण होतो? ओके. शोथ असं म्हणत असताना तिथे अॅनिमियामध्ये शोथ आहे का सिराजाल आहे हे जरा बघायला पाहिजे बरं का. जर का शोथ असेल, मी हे बघून सांगते, कारण वेदनाध्याय जो आहे ना, तर त्याच्यामध्ये लहान मुलांच्या म्हणजे काश्यपात विशेष करून सांगितलेला आहे आणि अॅनिमिया असा शब्द वापरलाय, तर मग त्याला पांडू म्हणायचं आहे का हे सुद्धा बघायला पाहिजे. मी हा एक्झॅक्ट तुम्ही श्लोक मला पाठवला तर जास्त बेटर राहील, त्याच्यानुसार सांगेल. ईश्वर उत्पत्ती के बारे में प्लीज बताइए. ओके, हा. तर बरेच जणांनी अभ्यास केला, त्याच्यातली ही एक मुलगी बरं का अभ्यास करणारी. तर त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा महतची उत्पत्ती होते, बरोबर. महत पासून अहंकाराची उत्पत्ती होते. अहंकार जो आहे ना, त्याच्यामध्ये परत सात्विक, राजस आणि तामस अहंकार आहे. आणि हा जो सात्विक अहंकार आहे ना, त्या तिथे ईश्वर उत्पत्ती आहे. आणि म्हणून ईश्वर जे आहेत ना ते सत्वयुक्त आहेत. आणि म्हणून महत्वाचे आहेच आहेत. परंतु ज्याला आपण आप्त म्हणतोय किंवा सद्गुरू म्हणतो, तर हे जे सद्गुरू आहेत ना, हे सत्वाच्याही पलीकडचे आहेत. रजस्तमोभ्याम निर्मुक्ताः तपोज्ञान बलेनये असं म्हणलंय. तेषां ज्ञानम त्रिकालम ज्ञानम अव्याहतम सदा असं आलेलं आहे. आणि तसं असल्यामुळं हे निर्गुण किंवा निराकार असे सद्गुरू जे आहेत ना, ते ईश्वराच्या पेक्षा सुद्धा मोठे ठरतात. आणि म्हणून कबीरांचा एक दोहा आहे एक सुंदर, की ज्याच्यामध्ये एकाच वेळेला माझे सद्गुरू आणि एकाच वेळेला जर का ईश्वर समोर आला आहे, तर पहिले कोणाच्या शरण जाऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय की ईश्वराकडे नेणारे माझे सद्गुरू आहेत आणि म्हणून मी आधी सद्गुरूंना शरण जातो, म्हणून पहिल्यांदा सद्गुरूंचे पाय धरावेत असं म्हटलेलं. तो ईश्वराची उत्पत्ती जी आहे ना, तर ती सात्विक अहंकाराच्या इथे घडते आणि म्हणून ईश्वर उत्पत्ती त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. सांख्यांचं जे हे आहे ना, काय सृष्टी उत्पत्ती क्रम, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. बस्ती ह्याला शारीरिक दोषांवर परमौषध म्हटलंय, पण त्याचा मनोरोगासाठी उपयोग सांगितला आहे ना, मग त्याचे उल्लेख का नाही केला? छान प्रश्न आहे हा. तर बस्ती, विरेचन आणि वमन हे वात, पित्त आणि कफ हे शरीरच्या दोषांचे औषध म्हणून सांगितले. परंतु मनाचा जो दोष आहे ना, शरीराचे दोष कुठले आहेत? वात, पित्त, कफ. दोष म्हणजे काय आहेत की ज्याच्यामुळे शरीर तरतय किंवा हे आहे. विकृता देहम घ्नन्ति ते वर्तयन्तीच्या, बरोबर. परंतु मनाचे काय आहेत? तर मनाचा सत्व हा गुण आहे आणि मनाचे दोष जे आहेत ना ते रज आणि तम आहेत, बरोबर. त्याच्यामुळं हे जे रज आणि तम आहेत ना, त्याची जी औषधं आहेत ना, ती मनाची औषधं असायला हवीत. मग मनोरोग ज्याला आपण म्हणतो किंवा मानसिक व्याधींचं जे जे वर्णन आहे, तिथे वमन आलं, विरेचन वगैरे आलेलं आहे. मग तिथे आलेलं असताना इकडे असं का नाही म्हटलं सूत्रस्थानात, असा प्रश्न आहे महत्वाचा. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की ज्या वेळेला आपल्याला एखादा पेशंट मानसिक रोगाचा म्हणून दिसतो, तर तो दिसत असताना त्याच्यामध्ये कारण जी आपण बघतो किंवा संप्राप्ती किंवा निदानापासून संप्राप्ती जी घडते, त्याच्यामध्ये फक्त मानसिक कारण नसतात, बऱ्याच वेळेला शारीरिक कारण असतात. मग त्याच्यामध्ये उच्छिष्ट अन्न खाणं, पर्युषित अन्न खाणं इथेपासून चालू होतं. याचं कारण की मनाचं पोषण जे आहे ते अन्नावरती अवलंबून आहे. आणि मग ह्या मनाचं पोषण जर अन्नावर आहे आणि विकृत अन्न खाल्लं आहे, तर मनाची जी धाटणी आहे ना ती विकृत तयार होते आणि मग त्याच्यातनं रजतम वाढून मग दोष उत्पन्न होतात. म्हणजे आपल्याला दिसताना जरी मानसिक व्याधी दिसत असला तरी शारीर दोष विकृत होऊन ती व्याधी घडलेली आहे आणि म्हणून तिथे वमन, विरेचन वगैरे उपचार आलेले. परंतु
शारीरिक कोणतीही संप्राप्ती नसताना मनाचे दोष म्हणजे मन ज्या वेळेला प्रविष्ट होतं कुठल्याही शरीरामध्ये, तर ते प्रविष्ट होताच तिथे काय आहे, सत्व रजतम आहे मनाच्या बरोबर आलेलं, बरोबर. आणि ते सत्व रजतम आहे, त्यातला सत्व हा गुण आहे आणि रजतम जे तर दोष आहेत. आणि म्हणून रजतमाला जर आपल्याला घालवून सत्वाचा तिथे उदय करायचा असेल तर धीधैर्यात्मादी विज्ञानम मनोदोषोषणम परम, तिथे एकांतिक मानसिक म्हणजे रज आणि तमाची संप्राप्ती आहे. नक्की आहारातनं उत्पन्न झालेल्या वेगवेगळ्या ज्या आपण हे म्हणतो आहारातनं उत्पन्न झाल्यानंतरचे दोष आणि त्या दोषांचा परिणाम म्हणून मनावरती परिणाम येणं, तर अशा गोष्टी नाहीये तिथे. आणि म्हणून बस्ती विरेचन आणि वमन हे शरीरज दोषांचं आणि धैर्य आणि आत्मादी विज्ञान हे जे आहे हे मानस दोषांची औषध किंवा हे सांगितलेली आहे. धैर्य आणि आढ्य कळालं. ओके, थँक्यू. कॅन यू प्लीज गाईड हाऊ टू इन्क्रीज ओपीडी फुटफॉल? कोण आहे? प्रियांका. हाऊ टू मेंटेन पेशंट अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजीज टू रन अ क्लिनिक सक्सेसफुली. हा एकदम पूर्ण वेगळा विषय आहे. वैद्याचे जे गुण आहेत ना, तर ते उत्तम पद्धतीनं पहिले आपण वाढवायला हवेत. त्याच्यामध्ये वैद्य म्हणत असताना आपण कसं असायला हवं हे आपण बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये दक्ष असायला पाहिजे. दक्ष म्हणत असताना प्रॅक्टिस मध्ये दक्ष असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे काय, तर आता समजा आपल्या घरी फोन आहे आणि घरच्या फोनवरती पेशंटचे फोन कॉल येऊन गेलेले आहेत आणि ठीक आहे ना, पेशंटनी परत करायला पाहिजे, बरोबर आहे ना, करायला पाहिजे. परंतु पेशंटला जर वेळ नाहीये परत करायला तर तुम्ही करायला पाहिजे ना, किंवा तुमच्या असिस्टंटने करायला पाहिजे. जर तुम्ही लिथार्जिक होताय, फोन तुम्ही कॉल घेत नाहीये, तर मग तुम्ही दक्ष नाही आहात वैद्य गुणांच्या दृष्टीने, बरोबर. आणि दक्ष नाही तर तुम्ही पेशंट लूज करताय. म्हणजे जर पेशंट वाढवायचे असेल तर तुम्ही फोनवरती असणं हे गरजेचं आहे किंवा त्याला रिप्लाय देणं लगेच हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर फुटफॉल वाढवण्यासाठी म्हणून काय करायला असायला हवं, तर हे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मग दवाखाना कसा असायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये जिथे दोन्ही बाजूनी स्ट्रीटला फ्लो असतो असा दवाखाना असायला पाहिजे. सर्वसाधारणतः चौकात दवाखाना असेल तर सगळीकडनं लोक तिथे एकत्र येतात. जवळपास बँक, शाळा किंवा देऊळ ह्या जर का गोष्टी जवळ असतील तर लोकांचं ये जा चांगली असते, त्याच्याने आपोआपच फुटफॉल वाढत असतो. जो रस्ता एंड होतो तर तिथे एंडला जर तुमचा दवाखाना असेल तर तिथेपर्यंत कोणी खास जो तुमच्याकडे येणार आहे तोच येणार आहे. जाता येता तुमचा दवाखाना कोणाला दिसणार नाहीये. त्याच्यानंतर दवाखान्याचा बोर्ड वगैरे लोकांना व्यवस्थित दिसायला हवा, असा असायला हवा, सो दॅट तुम्ही तिथे बसलाय हे तरी लोकांना कळलं पाहिजे. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा दक्षच्या बाबतीमध्ये की जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये जाऊन दवाखाना उघडणं हे सुद्धा एक महत्वाचं काम असतं. आज काय बाई नाही आली, आज काय मला पोळ्या करायच्या होत्या, आज काय पाहुणे आले आणि त्याच्यामुळे मला उशीर झाला दवाखान्यात जायला, ही अशी कारणं जी असतात ना तर ती नाही करायला पाहिजेत. मग वेळेचं मॅनेजमेंट आपलं एवढं सुंदर ठेवायला पाहिजे की बाकी काही इकडे तिकडे झालं तरी आपला दवाखाना योग्य वेळेला उघडला गेलाच पाहिजे. बंद करायला आपण खूप अलर्ट असतो परंतु उघडायला तेवढे अलर्ट नसतो. सो दवाखान्याची वेळ सांभाळायला पाहिजे. तसं जर केलं तरी ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत असतात. त्याच्यानंतर दवाखान्याच्या बाहेरच्या बाजूला जिथे आपण पेशंट वेटिंग असतं तर तिथे काहीतरी महत्वपूर्ण माहिती वगैरे मधून मधून चेंज करून लावून ठेवायला हवी, सो दॅट पेशंट ते वाचतात आणि ते वाचल्यानंतर आपण लिहिली हे बघितल्यानंतर मग पेशंटला समजायला लागतं की येस डॉक्टरांना ह्या गोष्टींचा अलर्टनेस आहे. मग किंवा तुम्हाला जे वाटतंय का, उदाहरणार्थ सुवर्णप्राशन त्याचा समजा तुम्ही तिथे लावून ठेवलं असेल तर लोक आत येऊन विचारतील ना हे काय असतं, मग त्याच्यातनं तुमचा एक त्यांचा छोटा बच्चू असतो तो पेशंट वाढायला लागतो. तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, तरी काय 5 मिनिटात देण्यासारखं नाहीये, पण दक्ष असावं एवढं एक नक्की तुम्हाला सांगते. सो हे महत्वाचं आहे. दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थ हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. तीर्थार्थ शास्त्रार्थ म्हणजे बाकी सगळं मी एकदम छान छौक केलं, एकदम ऍडबीड एकदम भारी केले, परंतु पेशंट आल्यानंतर औषध काय देऊ हे करताना म्हणजे जर हातपाय लटपटायला लागले तर उपयोग नाही ना. त्याच्यामध्ये दक्ष असणं आणि त्याच्याबरोबर तीर्थार्थ शास्त्रार्थ म्हणजे मला हे चिकित्सा सिद्धांत एकदम पक्के माहिती पाहिजेत, यायलाच पाहिजे. पेशंट आला की मी औषध दिल्यानंतर पेशंटला बरं वाटायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिक कारण मार्गदर्शन, म्हणजे दरवेळेला माझं किती वाढेल ह्याच्यापेक्षा पेशंटला बरं वाटायला पाहिजे, हा एक महत्वाचा भाव मनामध्ये यायला पाहिजे. तसं केलं की व्हायला लागतं. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यरत असायला पाहिजे नेहमी. समजा लॉकडाऊन आहे आणि पेशंट आता सगळ्यांचेच कमी आहेत, कोणाचे भारी चाललंय वगैरे असं काही नाही आहे, परंतु कसं आहे की मगाशी म्हटलं तसं थोडंसं धैर्याने घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. काही जे बॉल्स असतात, बाउन्सर्स टाकलेले जे असतात ना, तर त्याला डक करून आपण आउट न होणं एवढी गोष्ट महत्वाची असते.
सो काही वेळेला पुल ऑन करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टींनी प्रॅक्टिस आपलं हळूहळू वाढत असतात. ह्या सगळ्याचा जो गाभा आहे ना मेन, की तीर्थार्थ शास्त्रार्थ ती गोष्ट सोडायला नाही पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षता, ती पण सोडायला नाही पाहिजे. आणखीन काय सांगितलं महत्वाचं, तर दृष्ट कर्म ही गोष्ट ऑलरेडी आपण केलेली आहे. परंतु नवीन पुन्हा पुन्हा अपडेट होणं किंवा पुन्हा पुन्हा ग्रंथ वाचणं या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि शुचिता हे म्हणत असताना, आता समजा पेशंट कमी आहेत तर बाय हुक और क्रूक मी कमवते असं नाही करायला पाहिजे. शुचित्व मनाचं जे आहे ना ते सुद्धा आपण तेवढंच राखायला पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या आणि महत्वाच्या गोष्टी आहेत. आम्हाला एक 2-3 गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप सरांनी सांगितलेल्या होत्या, की कितीही कंटाळा आला ना तरी दवाखान्यामध्ये हे असं करून झोपायचं नाही कधीच. का तर आपण आळशी असू ना तर पेशंट सुद्धा आपल्याकडे यायला आळस करतील. म्हणजे आपण मगाशी जसं म्हटलं अंतःकरण पंच, की आपण जसे व्हायब्रेशन हे करू ना स्प्रेड करू तसे व्हायब्रेशन यायला लागतात. सो आपण दवाखान्यामध्ये असताना ऑलवेज काही जर समजा पेशंट नसतील तर वाचत बसायला पाहिजे किंवा एखादं औषध बनवायला पाहिजे. तसं जर केलं तर त्या औषध बनवल्यानंतर आपोआपच त्या औषधाच्या अनुषंगाचे पेशंट येतात. हा अनुभव तर खूप जणांचा आहे. तर त्या पद्धतीनं करायला पाहिजे. म्हणजे समजा आता उदाहरणार्थ दुर्वा आता भरपूर आहेत. तर दुर्वाकल्प आणला आणि दुर्वाकल्प केला. तर दुर्वाकल्प ज्याला लागतो असे पेशंट बरोबर यायला लागतात, जसं रक्तपित्त आहे किंवा गर्भस्राव आहे वगैरे ह्या पद्धतीचे. सो त्याच्यामुळे कार्यरत असणं ही गोष्ट ही तेवढीच महत्वाची राहते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जेव्हा आपण करतो ना, रेग्युलर असणं ह्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. तर आपोआपच पेशंट वाढतात. फार काही त्याला असे वेगळे कष्ट घ्यावे लागतात असं नाही आहे. परंतु हे सुद्धा महत्वाचं आहे, की शुचिता मनाची मेंटेन करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. चंदन उशीर लेप मानेवर उलटीमध्ये कसं काम करतो? ओके. तुम्ही जर का बघितलं असेल ना, तर आपण ज्या वेळेला वमन पेशंटला देतो तर वमन देत असताना एक वेग आल्यानंतर जेव्हा पेशंटला ते पुन्हा थोडंसं असं उमासे आल्यासारखं होतं ना, तर आपण पाठीमागे खुर्चीला टेकून बसा, पंखा आणि वारा घाला ह्या गोष्टी सांगतो. आणि त्याच्याबरोबर वमन पूर्ण झाल्यानंतर जर कोणी दवाखान्यात व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं असेल ना, तर थंड पाण्याने थोडंसं मानेवरती पाणी लावून घ्या या गोष्टी सांगतो. तर वेग उत्पन्न होणं ही जी गोष्ट आहे ना, तर त्याचे सेंटर जे आहे ना व्हॉमिटिंग सेंटर, तर ते आपल्या ब्रेन मध्ये जिथे असतात तर तिला शांत करणं ह्या अर्थाने त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणून चंदन आणि उशिराचा जर लेप लावला ना मानेवरती, तर त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला असं दिसतं की उलट्या कमी झालेल्या आहेत. विशेष करून जिथे फर्स्ट व्हर्टिब्रा आणि क्रेनियम ह्याचा जॉईंट असतो ना, तिथे तो लेप लागला गेला पाहिजे, तर त्याचा परिणाम उत्तम येत असतो. तुम्ही हेही बघितलं असेल की इंट्राक्रेनियल प्रेशर वाढल्यानंतर सुद्धा व्हॉमिटिंग खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतं. तर हे जे ब्रेन सेंटर्स असतात ना, तर ते ऍक्टिव्हेट होतात ज्या वेळेला इंट्राक्रेनियल प्रेशर्स वगैरे वाढतात. तिथे सुद्धा बांबू शूटचा काम खूप छान उपयोग होतो लेपाचा. तर त्या पद्धतीनं बाकी इतर काही मेजर संप्राप्ती नाही आहे आणि तरी सुद्धा जर का उलट्या थांबत नाहीयेत असं जर असेल ना, तर चंदन आणि उशिराच्या लेपाचा ह्या पद्धतीनं परिणाम आपल्याला चांगला घेता येत असतो. आजकाल टीनेजर्स एक्झाममुळे पॅनिक अटॅक्स येतात. ह्यात पाय थंड पडतात, शिवरिंग असतात आणि त्यावर आणि आश्वासन चिकित्सा कशी द्यावी? खूप छान मस्त प्रश्न आहे आणि एकदम कॉमन आहे बरं का हे आजकाल. उगाचच बरं का, म्हणजे एक ना नवीन हे आलेलं आहे, की नाही मला काही स्ट्रेस नाहीये. असं कोणीच सांगत नाही जे मोठ्या पोस्टवर. अरे बहुत हेक्टिक चल रहा है, इतना स्ट्रेस है ना, हे सांगण्यामध्ये ना एक काय म्हणतो ज्याला क्लास आहे असं त्यांना वाटत असतं. आणि स्ट्रेस आहे असं जेव्हा आपण 10 वेळेला म्हणतो ना, तेव्हा 11व्यांदा आपल्याला जाणवायला लागतं की आपल्याला स्ट्रेस आहे, कारण त्या शब्दाचा स्ट्रेस असतो. तसं परीक्षा आली आहे आणि आता माझं काही खरं नाही, अरे बापरे आता काय होणार आहे, ह्या पद्धतीचे जे वाक्य असतात ना, विशेष करून मुलींमध्ये ही वाक्य जास्त दिसतात आणि त्यावेळेला हे पॅनिक अटॅक जास्त येतात असं आपल्याला दिसत असतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे अशा करणाऱ्या मुली ज्या असतात ना, तर त्यांना अभ्यासातनं उठवायचं आणि प्राणायाम करायला बसवायचे. त्याचा परिणाम खूप चांगला येतो. अनुलोम विलोम शीतली हितकारी या गोष्टी करून घ्यायच्या. तर हे केल्यानंतर काय व्हायला लागतं की मनाची गती जी आहे ना ती आपली श्वासावर अवलंबून आहे, बरोबर. आणि मन जे नको ते विचार करायला भटकतंय ना, आता कसं होणार, काय होणार, हे होणार, ते होणार वगैरे, तर त्याच्यापासून त्याला एका जागी आणून कॉन्सन्ट्रेट करता येतं श्वासाच्या गतीच्या नुसार. कसं आहे की श्वास आपण ज्या वेळेला घेतो आणि सोडतो कंट्रोल करून आणि प्राणायाम करतो, तर त्यावेळेला कळत नकळत मन सुद्धा आपल्या बाजूला प्रवृत्त होतं.
आणि म्हणून बाहेर विषयांकडे जाणारं घाबरणारं जे मन आहे तर ते कंट्रोल व्हायला मदत होत असते. आणि म्हणून प्राणायाम करायला सांगायचंय. आश्वासन चिकित्सा म्हणजे तू घाबरू नकोस, तू पेपर छान दे वगैरे असं त्या बाबतीमध्ये घरच्यांना सांगायचं की काही ह्याबद्दल बोलूच नका. पेपरला निघण्याच्या वेळेला इतर गोष्ट म्हणजे आत्ममग्न म्हणजे कुठली तरी ध्यान धारणा करणं ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. आणि इतर ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला पांडू असल्यामुळे हे असं दिसतं की मुली ज्या असतात तर सगळ्या गोष्टी खातपीत नसतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पांडूसारखी लक्षणं दिसतात, चेहरा फटक असतो. अशा वेळेला मात्र हातपाय गार पडणं वगैरे ह्या गोष्टी जास्ती करून दिसतात. तर असे जे पेशंट्स असतात तर त्यांच्या बाबतीमध्ये मग रक्तवर्धक औषधं वापरणं वगैरे ह्या गोष्टी गरजेच्या राहतात. रक्तवर्धक आहार देणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं राहतं. आणखीन ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो पॅनिक अटॅक्स मध्ये तर कदंब तेल आहे ना तर त्या कदंब तेलाचं माथ्यावरती घालणं किंवा मूर्ध तेल ज्याला म्हणतो तर त्याच्याने सुद्धा हे पॅनिक अटॅक्स खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. आणि काही पेशंट समजा ओव्हरच करत असतील किंवा योषापस्मारासारखी जर लक्षणं असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला जर नस्य देता आलं तर नस्याचाही परिणाम त्याच्यामध्ये चांगला दिसत असतो. मग नस्य देताना इथे महाकल्याणक घृताचा पण वापरू शकतो किंवा महापैशाचिक घृताचं सुद्धा वापरू शकतो. मग आता कोणीतरी मला वाटतं ग्रुपवरती विचारलेलं होतं की कदंब तेलाबद्दल सांगा. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. तर कदंब तेल जे आहे ना ते एकतर नाडीमधून आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये असं आहे की सुंदरपणे, शांतपणे, आनंदी असताना बासरी वाजवत असा बसलेला श्रीकृष्ण कदंबावरती त्याचा वास आहे बरोबर. आणि श्रीकृष्ण म्हणजेच काय तर भगवान विष्णू आहेत की जे आनंदामध्ये आहेत अशा पद्धतीचे. आणि उत्पत्ती स्थिती लय ह्या तिन्ही दृष्टीने जेव्हा आपण बघतो तर भगवान विष्णू जे आहेत ते स्थितीची देवता आहेत. म्हणजे जे आहे ते मेंटेन करणं ही गोष्ट महत्वाची आहे. आणि स्थिती जिथे आहे ना तर तिथे विवेक महत्वाचा राहतो बरोबर. आणि तो विवेक जागृत करण्याच्या दृष्टीने म्हणून श्रीकृष्णांचं महत्व आहे. आणि तुम्ही पुढेही बघितलेलं आहे की गीता सांगत असताना तू माझं ऐक आणि तू माझं हे कर वगैरे सगळं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर शेवटच्या अध्यायामध्ये मात्र आता हे सगळं मी तुला सांगितलं आता निर्णय तू घे असं म्हणून अर्जुनावर सोडलेला आहे. आणि तिथे अर्जुन म्हणतो की नष्टो मोह हा स्मृतीर्लब्ध्वा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर मोह घालवणं हे त्यांचं काम आहे. मोह म्हणजे ज्याला आपण मूढता म्हणतो, निर्णय क्षमता नसणं हे त्यांचं काम आहे. तर असे जे जे कन्फ्युजन असणं, पॅनिक अटॅक्स असणं किंवा झोप न लागणं, विचारांची चक्र खूप जास्ती चालणं किंवा विचार नको तिथे जाणं, निगेटिव्ह विचार येणं, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्यांना विवेकामध्ये बांधणं ही गोष्ट कदंब उत्तम पद्धतीनं करतं. कारण की त्याच्यावरती श्रीकृष्णांचा वास आहे. आणि हा विवेक सुद्धा कसा तर आनंदामध्ये असताना, स्थितप्रज्ञ असताना अशा पद्धतीचा हा विवेक आहे. आणि मग ह्याच्यामध्ये काय काय वापरायचं कदंबाचं तर पंचांग वापरायचं थोडक्यात म्हणजे पानं वापरायची, फुल जर सीझन असेल तर फुल कळी याही गोष्टी वापरू शकतो. कदंबाचं साल थोडं घ्यायचं, मूळ थोडी घ्यायचे. या पद्धतीने कदंबाचं सिद्ध तेल करून जर का मूर्ध तेल केलं ना तर त्याचा परिणाम खूपच चांगला दिसतो असं आहे. आणि बरेच जे पेशंट्स असतात की टिपिकली मेनोपॉझल पेशंट असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा ही निगेटिव्हिटी खूप जास्त असतात. तर ती निगेटिव्हिटी दूर करण्याच्या दृष्टीने या कदंबाचा खूप चांगला उपयोग होत असतो. अर्जुनाची अवस्था कशी होती की सीदंती मम गात्राणी मुखमच परिशुष्यते वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. आणि काय होतंय तर गांडीवम संसते हसतात मुखंच परिशुष्यते असं सगळं वर्णन आहे. म्हणजे त्याचं जे मुख्य आयुध आहे ना तेच त्याच्या हातातनं गळून जात आहे. तर आपल्या शरीरधारी लोकांचं व्यवहारामध्ये जगतानाचं आयुध कुठलं आहे तर विवेक हे आयुध आहे की योग्य आणि अयोग्य याचा निर्णय घेणं. आणि जर विवेक विकृत व्हायला लागला असेल किंवा विवेक नाही विकृत होणार, विवेकापासून आपण च्युत होत असो तर काय होणार आहे तर तिथे पुन्हा विवेकाकडे घेऊन जाणं ही जी गोष्ट आहे ना ती विशेष करून हे कदंब करतं. आणि म्हणून त्याचा उपयोग आपल्याला चांगला झालेला दिसतो. सेपरेट सेशन ऑन दिस. ओके चालेल, बघूयात आपण प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये ना. रजस्वला असल्यास विरेचन द्यायचे असेल तर द्यावे का? रजस्वला अवस्थेमध्ये विरेचन नाही द्यावं. फक्त म्हणजे अगदीच अत्ययिक अवस्था असेल तर आपण वेगवेगळ्या अवस्थांमध्ये सुद्धा देऊ शकतो जसं रजस्वला आहे अवस्था. परंतु स्वस्थ वृत्तकर म्हणून किंवा एखाद्या व्याधीला नष्ट करण्यासाठी म्हणून जर का आपण विरेचन देत असू तर रजस्वला अवस्था नसायला हवी. आणि विशेष करून जर का आपण अधोग रक्तपित्तासारखी जर कंडिशन असेल रजस्वला अवस्थेमध्ये तर विरेचनाचा विचार अजिबात नाही करायला पाहिजे.
थोडक्यात म्हणजे रजस्वला अवस्था असताना कोणतंही शोधन करू नये असंच आहे. आता समजा असं झालंय की तुम्ही स्नेहन चालू केलंय आणि मध्येच समजा जर पेशंटचे पिरियड आले तर काय करायला पाहिजे? तर बऱ्याच वेळेला असं होतं की वमन द्यायचं असेल तर विरेचन देऊन थांबवलं जातं ते. म्हणजे शोधन त्या पद्धतीनं केलं जातं. परंतु रजस्वला अवस्था असताना मग त्याचं पाचन करायला हवं आणि मग त्याच्यानंतर शमन करायला हवं. परंतु रजस्वला अवस्थेमध्ये शक्यतो विरेचन नाहीच द्यायला पाहिजे. परंतु अगदीच अत्यायिक कंडिशन आहे असं जर असेल ना तर मग मात्र तिथे आपण अगदीच विशेष म्हणून काळजी घेऊन विरेचन तिथे देऊ शकतो. ओके. अजून एक क्वेश्चन आहे. ज्यांना एक्झामच्या आधी किंवा इंटरव्ह्यूच्या आधी नर्वसनेस किंवा भीती नौशिया होतो तिथे चंदन उशीर लेप हेल्पफुल होईल का? तर नक्कीच होईल. याचं कारण काय माहितीये का? हे सेंटर जे आहे ना तर ते एक्साइट कशामुळे होतंय तर विचारांमुळे होत आहे. आणि ते सेंटर एक्साइट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी पुढच्या चालू होतात. सिम्पथेटिक पॅरासिम्पथेटिक सिस्टम वगैरे ना त्याचाही विचार करायला पाहिजे. ते भयशोकज अतिसार जसा वर्णन केलेलं आहे ना त्यातली औषधं इथे खूप सुंदर उपयोगी पडतात. बलाबिल्व, गोक्षूर, मुस्ता, सुंठ वगैरे ह्या पद्धतीचे. तो भयशोकज अतिसार जो आहे ना अतिसार म्हणत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा विचार करायला पाहिजे. अतिसार म्हणताना आपल्याला अतिसार येणं असं वाटतं. म्हणजे काय तर मलवेग खूप जास्त येणं ह्याला आपण अतिसार म्हणतो नॉर्मल भाषेमध्ये. परंतु अति प्रमाणात घाम येणं ह्याला सुद्धा स्वेदाचा अतिसार असं पण म्हणू शकतो. म्हणजे समजा खूप जास्त पेशंट पॅनिक झाला आहे आणि लिहिताना अगदी रुमाल ठेवून लिहायला लागतंय अशी जर अवस्था असेल ना तर मग ते पॅनिक जे झालेलं आहे म्हणून येते. तर भयशोकज अतिसारातली औषधं ह्याच्या ठिकाणी खूपच चांगल्या पद्धतीनं काम करतात. त्याच्यानंतर रात्री झोपताना अशा ठिकाणी मावसी फांट वापरायला हवं. सकाळी उठल्यानंतर तगरादीने दंतधावन करायला हवं. तगरादी दंतधावन का करायचा? तर ज्या वेळेला पोट खराब असतं किंवा हवेसारख्या कंडिशन्स असतात तर त्याच्यामध्ये हे भीती किंवा निगेटिव्हिटी जास्ती असते. तर अशा वेळेला कफाचं छेदन होणं त्याच्यासाठी वेगवेगळी दंतधावनं देणं गरजेचं आहे. आजकाल वेगवेगळ्या ज्या काही पेस्ट वापरल्या जातात ना त्या सगळ्या गोड रसाच्या पेस्ट असतात. सो तसं करणं योग्य नाही आहे. म्हणून मग तिथे आपण जर का तगर आली किंवा आमकाढा अशी जर दंतधावना वापरली तर काय होतं की सामतेचं पाचन व्हायला लागतं. सामतेचं पाचन झालं ना की विशेष विचार सुधारायला लागतात. सो काही वेळेला निगेटिव्ह विचार येत असतील ना तर आमकाढ्याचा सुद्धा उपयोग खूपच सुंदर झालेला बघतो प्रॅक्टिसमध्ये. सो त्यामुळं आमकाढा किंवा तगरादी कषाय हे दंतधावनासाठी द्यायचं. रात्री झोपताना मावसी पान द्यायचं आणि भयशोकज अतिसारातली औषधं द्यायची. असं जर का केलं गेलं ना तर त्याचा परिणाम चांगला येईल ओव्हरऑल. ओके. कोष्ठ परीक्षण अकॉर्डिंग टू प्रकृती म्हणजे काय म्हणायचं कळलं नाहीये क्वेश्चन. की प्रकृतीनुसार कोष्ठ कसं असतं वगैरे असं आहे. त्याच्यामध्ये मध्य आणि मध्यस्थात ही समय ही अपयी हा आपलं वाचून झालेलं आहे. लास्ट लेक्चरला जर का तुम्ही नसेल ना तर ते एकदा आधीचे जे आहे तेवढे बघून घेतले तरी चालू शकेल. असं एक मला वाटतं. कोष्ठ क्रूर मृदुर मध्यम मध्यस्थात समेरपी तर ह्या श्लोकावरती ऑलरेडी आपलं झालेलं आहे विवेचन. तर त्या पद्धतीनं आधीच युट्यूब वरती आहेत व्हिडिओ बघू शकता तुम्ही. ओके. सो श्लोक पाठांतराला कोणी कोणी चालू केलं? पहिला अध्याय चालू केलेला आहे का ऑलरेडी झालेला आहे? कोणी कोणी चालू केलेले ज्यांनी चालू केले नाहीये त्यांनी चालू करा पहिला अध्याय. आणि आज तारीख 31 आहे. ओके. सो 15 तारखेच्या आजपर्यंत हा आपला अध्याय वाचून जर होईल की नाही माहित नाही. परंतु आपण हे तर नक्की करूया. पाठ तरी 15 तारखेपर्यंत नक्की करूया. ओके. सो 15 डेज आहेत आणि श्लोक किती आहेत? पुढचा जो हे आहेत ना अध्यायांची नावं ती पण करायची. टोटल 50 श्लोक आहेत. सो 15 दिवसात 50 श्लोक. 15 त्रिक 45, 15 श्लोक 60. 4 श्लोक रोज केले तरी सुद्धा होऊन जाणार. ओके. तर त्याप्रमाणे पहिला अध्याय चालू करा आणि पॉसिबल झालं तर मी तुम्हाला ह्याच्यावरती ऑडिओ व्हिडिओ देते. येस लगेच प्लीज सेंड ऑडिओ. येस येस शुअर पाठवते. ओके. तर त्याप्रमाणे करूयात आणि मला वाटतं आज पसायदान म्हणून आजची सांगत आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले तेथ माझे जिवरले पायीकपण आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे
दोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजवी इये. विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.